आपल्या प्रशिक्षणाकडे आता वळूया। काल आपण कलम 6 ची माहिती सगळी पाहिली होती। आपण कालच्या कलम 6 मध्ये पाहिलं होतं की माहिती मिळवण्याची विनंती करणे। कलम 6 फार महत्वाचं आहे। मी पहिल्या 5 मिनिटांमध्ये काल आपण काय शिकलो आणि काल आपण कोणत्या गोष्टीची चर्चा केली ती मी थोडक्यात सांगतो की कलम 6 मध्ये माहिती मिळवण्याची विनंती करायची। त्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, मराठी म्हणजे आपल्या क्षेत्राची भाषा, जर आपण गुजरातमध्ये राहत असू तर इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये, जर आपण कर्नाटकमध्ये राहत असू तर इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि कन्नड भाषेमध्ये, अशा इंग्रजी आणि हिंदी हे समान आहे। त्यानंतर त्या त्या राज्याची जी जी काही क्षेत्रीय भाषा असेल त्या भाषेमध्ये आपल्याला अर्ज करता येतो आणि अर्ज करताना आपल्याला तो लेखी स्वरूपात देता येईल, प्रत्यक्ष आपल्या एखाद्या प्रतिनिधीमार्फतही आपल्याला अर्ज पाठवता येईल। प्रत्येक अर्ज द्यायला आपणच जावं असं काही बंधन नाही। आपण आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या भावाला पाठवू शकतो, आपल्या बहिणीला पाठवू शकतो, आपल्या मित्राला पाठवू शकतो। आपल्या नावाचा अर्ज कुणीही जाऊन जनमाहिती अधिकाऱ्याकडे जमा करून येऊ शकतो। त्यानंतर आपण पोस्टाने अर्ज पाठवू शकतो आणि त्यानंतर आपण ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतो। त्यानंतर आपल्याला जर लेखी स्वरूपात विनंती करता येत नसेल, काही अडचण असेल, तर आपली जी तोंडी विनंती आहे ती तोंडी विनंती लेखी स्वरूपात आणण्यासाठी आपल्याला जनमाहिती अधिकारी अर्ज सहाय्य करू शकतो। जनमाहिती अधिकाऱ्याच्याच बरोबर राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी याच्याकडेही आपण आपला अर्ज देऊ शकतो। त्यानंतर कलम 6 मधलं 2 हे उपकलम जे आहे ते फार महत्वाचं आहे। त्यात सांगितलेलं आहे की आपल्याला कोणतंही कारण सांगायची गरज नाही। मला का माहिती पाहिजे किंवा तुम्हाला माहिती मागण्याचा तुमचा उद्देश काय आहे असे प्रश्न विचारले जात नाहीत आणि आपल्याला आपला जो संपर्कासाठी, आवश्यक संपर्कासाठी जेवढाच आवश्यक असेल तेवढाच तपशील मागितला जातो। म्हणजे आपला पत्ता मागितला जाईल तर पत्ता देऊ शकता तुम्ही, तुमचा मोबाईल देऊ शकता, तुमचा ईमेल ॲड्रेस देऊ शकता। तुम्हाला वाटलं की हे 3 गोष्टी मला द्यायच्या नाहीत तर त्यातले तुम्ही एक पत्ता दिला तरी पुरेसा आहे। तो पत्त्याच्या पेक्षा इतर तपशील आपल्याला मागणार नाही। त्याला जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याला वाटेल की अर्जदाराशी मला संपर्क साधायचा आहे तेव्हा तो पत्त्यावर आपल्या पत्र पाठवून आपल्याशी संपर्क साधू शकतो। जर आपण ईमेल दिला, जर आपण फोन नंबर दिला तर तो ईमेलवर किंवा फोन नंबरवर संपर्क साधू शकतो। मात्र ते आपल्या स्वेच्छेवर अवलंबून आहे की आपण काय द्यायचं नाही। आपण त्याची काल व्यवस्थित अशी चर्चा केलेली होती। त्यानंतर जर जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपल्या प्राधिकरणाच्या शिवाय इतर प्राधिकरणाची माहिती जर आपण मागितली असेल तर तो 6(3) नुसार तो तिकडे अर्ज करेल। किंवा काही अर्ज असे असतात की त्याच्यात एका प्राधिकरणाची अर्धी माहिती असते आणि दुसऱ्या प्राधिकरणाची अर्धी माहिती असते, तेव्हा जी माहिती जनमाहिती अधिकाऱ्याच्या मतानुसार त्यांच्या प्राधिकरणाकडे नाही आणि इतर प्राधिकरणाकडे आहे तर 6(3) नुसार तेवढाच अर्जातला अर्धा भाग किंवा त्याच्याकडे नसणारा जो भाग आहे तो भाग तो दुसऱ्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल आणि याच्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर 5 दिवसापेक्षा अधिक वेळ घेतला जाणार नाही। 5 दिवसाच्या आतच ही प्रक्रिया जनमाहिती अधिकाऱ्याला पूर्ण करायची। 6(3) नुसार इतर प्राधिकरणाकडे अर्ज हस्तांतरित करण्याची। याच्यावर आपण काल 1 तास चर्चा केली होती। आज मी हे सगळं 5 मिनिटात आवरलेले। काल आपण 1 तास व्यवस्थित चर्चा केली होती कलम 6। आता आपण कलम 7 ची माहिती घेणार आहोत। माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 7 आहे हे सुद्धा आपण फार व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे। कलम 7 चं नाव आहे विनंतीचा अर्ज निकालात काढणे, विनंतीचा अर्ज निकाली काढणे। तर जेव्हा कलम 6 नुसार आपण एखादा अर्जदार माहितीचा अर्ज करतो, कलम 6 नुसार आपल्याला अर्ज करता येईल आणि जनमाहिती अधिकाऱ्याचं काम आहे की कलम 7 नुसार विनंतीचा अर्ज निकाली काढणे। मी सगळ्यात पहिल्यांदा हा पूर्ण कलम 7 चा उपकलम 1 जे आहे कलम 7(1)
ते पूर्ण मी पहिल्यांदा वाचून घेतो. वाचल्यानंतर आपण त्याच्याविषयीची विश्लेषणात्मक चर्चा करूया. कलम 5 पोटकलम 2च्या परंतुकास किंवा कलम 6 पोटकलम 3च्या परंतुकास अधीन राहून यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी कलम 6 अन्वये माहिती मिळण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यानंतर शक्य तितक्या शीघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून 30 दिवसाच्या आत एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल किंवा कलम 8 व 9 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणापैकी कोणत्याही कारणासाठी विनंतीचा अर्ज फेटाळेल. परंतु जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून 48 तासाच्या आत ती माहिती देण्यात येईल. आता हे जे आपण या कलम 7च्या 1 चे आपण 2-3 भाग चर्चा करूया. पहिल्यांदा अशी चर्चा करायची आपल्याला की कलम 5च्या पोटकलम 2 च्या परंतुकास किंवा कलम 6च्या पोटकलम 3च्या परंतुकास अधीन राहून यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी कलम 6 अन्वये माहिती मिळण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर शक्य तितक्या शीघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसाच्या आत एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल किंवा कलम 8-9 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणापैकी कोणत्याही कारणासाठी विनंतीचा अर्ज फेटाळेल. आता आपण पाहायचे की विनंतीचा अर्ज निकालात काढताना जनमाहिती अधिकाऱ्यानं कशाचा विचार करायचा आहे. याच कलमामध्ये सांगितलं की कलम 5च्या पोटकलम 2चं जे परंतुकास आहे त्याचा अर्थ का. आता आपण कलम 5चं पोटकलम 2चं परंतुक काय होतं ते आपण पाहूया. कलम 5च्या 2चं परंतु इथं खाली आहे की परंतु माहिती मागण्याबाबतचा अर्ज किंवा अपील केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यास किंवा यथास्थिती राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यास देण्यात आला असेल त्या बाबतीत कलम 7च्या पोटकलम 1 मध्ये विनिर्देशित केलेल्या उत्तर देण्याच्या कालावधीची संगणना करताना त्यात आणखी 5 दिवसाचा अवधी दिला जाईल. म्हणजे जर आपण कलम 5च्या 2च्या परंतुकास अधीन राहून म्हणजे जर आपण सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज दिला असेल तर कलम 7 नुसार आपल्याला अर्ज देता येतो, कलम 6 नुसार अर्ज देता येतो. परंतु कलम 5च्या पोटकलम 2 नुसार जर सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण अर्ज दिला असेल तर आपण हे लक्षात ठेवायचे की तो आरती जी विनंती आहे ती सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडून जनमाहिती अधिकाऱ्याकडे येणार आहे आणि त्यासाठी 5 दिवसाचा अधिकचा वेळ लागणार आहे. त्यानंतर आहे कलम 6च्या पोटकलम 3च्या परंतुकास अधीन राहून. आता पोटकलम 3च्या परंतुकाचं काय परंतुक आहे ते आपण पाहूया. इथं आहे परंतु पोटकलमानुसार कराच्या अर्जाचे हस्तांतर व्यवहार असेल तितक्या लवकर किंवा म्हणजे कलम 6(3) नुसार जर अर्ज आला असेल तर तो अर्ज 5 दिवसापेक्षा अधिक काळ जनमाहिती अधिकाऱ्याकडे स्वतःकडे ठेवायचा नाही. 5 दिवसाच्या आत तो योग्य त्या सार्वजनिक प्राधिकरणाला पाठवलेला आहे आणि असा अर्ज आला असेल तर म्हणजे कलम 5च्या पोटकलम 2च्या परंतुकास किंवा कलम 6 पोटकलम 3च्या परंतुकास अधीन राहून यथास्थिती जनमाहिती अधिकाऱ्याने जनमाहिती अधिकाऱ्याकडे कलम 6 अन्वये माहिती मिळवण्याचा विनंती अर्ज मिळाल्यावर म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला कलम 6 नुसार आपण अर्जदाराने केलेला अर्ज मिळाल्यानंतर शक्य तितक्या शीघ्रतेने किंवा कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून 30 दिवसाच्या आत शक्य तितक्या शीघ्रतेने किंवा कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून 30 दिवसाच्या आत आपण म्हणतो बघा अर्ज केल्यावर माहिती किती दिवसात भेटते तर कायद्यामध्ये तरतूद आहे 30 दिवसाची. पण कायद्यामध्ये नुसती 30 दिवसाची तरतूद नाहीये. कायद्यामध्ये आहे शक्य तितक्या शीघ्रतेने ॲज अर्ली ॲज पॉसिबल जितकं लवकर होईल तितक्या लवकर जितकं व्यवहार्यपणे शीघ्र किंवा लवकर देता येईल तितक्या लवकर द्यायची. जर एखादा अधिकारी म्हणत असेल की माझ्याकडे अर्ज आला ना की मी लगेच 2-3 दिवसात माहिती देऊन टाकतो तर तो अधिकारी चांगला आहे. कारण कायद्यामध्ये तरतूद आहे ना शक्य तितक्या शीघ्रतेने शक्य तितक्या लवकर. त्यामुळं
प्रत्येक जो जनमाहिती अधिकारी त्यानं 30 दिवस थांबायची गरज नाही. तुम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माहिती देता येते. आपण जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे कलम 6 नुसार अर्ज करतो तेव्हा आपण त्यांना हे कलमातलं कलम 7 मधलं हे शक्य तितक्या शीघ्रतेने हे लक्षात आणून द्यायचं. सर म्हणायचं शक्य तितक्या शीघ्रतेने तुम्हाला माहिती द्यायची आणि कोणत्याही परिस्थितीत काहीही परिस्थिती असो काय की या महिन्यामध्ये सुट्ट्या जास्त आहेत, ऑगस्ट महिन्यात खूप सुट्ट्या असतात, एखादा म्हणे नाही हो ऑगस्ट महिन्यात खूप सुट्ट्या होत्या, कधी कधी तो म्हणेल नाही हो मी 8 दिवस जरा रजेवर गेलो होतो, कधी कधी म्हणेल की नाही हो मोठ्या साहेबाला दाखवायची होती माहिती आणि मोठे साहेब आमच्या कार्यालयात आले नव्हते. अशी काहीही कारणं सांगेल तो. त्या कसल्याही कारणाचा विचार न करता कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून 30 दिवसाच्या आत ही माहिती द्यायची आहे. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की शक्य तितक्या लवकर आणि 30 दिवसाच्या आत ही माहिती द्यायची. पुढचा भाग आहे त्याचा, एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल. एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यानंतर माहिती देईल. काय विहित केलंय फीस मध्ये, फीस देण्याची जी पद्धती तिच्यामध्ये काय विहित केलेलं आहे, कोणत्या कोणत्या कलमामध्ये फीसचा उल्लेख केलेला आहे ते पुढे आपण पुढच्या पोटकलमात पाहणार आहोत. पण विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2006 मध्ये जे नियम केलेत त्या नियमामध्ये विहित करण्यात येईल अशी फीस आहे 10 रुपये. एक तर 10 रुपयाची जर फीस भरली असेल, काल आपण त्याची चर्चा केली, एक तर महाराष्ट्र शासनाचं जर कार्यालय असेल ते सार्वजनिक प्राधिकरण असेल तर आपण कोर्ट फी स्टॅम्प फीस भरू शकतो, रोख 10 रुपये देऊन फीस भरू शकतो, डिमांड ड्राफ्ट काढून फीस भरू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आणि आपण ऑनलाईन अर्ज केला तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा फीस भरायची तरतूद करण्यात आलेली आहे. जर आपण ऑफलाईन अर्ज केला तर सगळ्यात चांगली आणि सोपी पद्धत आहे की आपण 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा महाराष्ट्र शासनाचा असेल तर. आणि जर केंद्र शासनाच्या कार्यालयाला जर आपल्याला अर्ज द्यायचा असेल तर आपण कोणत्याही मोठ्या पोस्टाच्या ऑफिसमध्ये 10 रुपयाला एक पोस्टल ऑर्डर मिळते, ती पोस्टल ऑर्डर घ्यायची. ह्या दोन गोष्टी आपल्याला काम करण्यासाठी सोप्या आहेत. समजा आपल्याकडे जर 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प नसेल तर आपण रोख 10 रुपये सुद्धा तिथं भरू शकतो. परंतु जनमाहिती अधिकाऱ्यांना सगळ्याच कायद्यातल्या बारीक सारीक तरतुदी माहीत नाही. जनमाहिती अधिकाऱ्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला माहिती अधिकार कायद्याचं प्रशिक्षण घ्यायची इच्छाही होत नाही आणि सरकारही त्यांच्यावर जबरदस्ती किंवा सक्ती करत नाही. त्यामुळे त्यांना सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहीत नाही. ते काय म्हणतात, नाही ह्याला स्टॅम्प लावा, आम्ही 10 रुपये घेणार नाही. त्यामुळे काय होतं की आपली एनर्जी वाया जाते, कारण त्यांचं ते आज्ञा नाही, जनमाहिती अधिकाऱ्याचं ते आज्ञा नाही, त्याला कायद्याचा त्यांना अभ्यास केलेला नाही, कायद्यातल्या तरतुदी वाचलेल्या नाही, समजून घेतलेल्या नाही, प्रशिक्षण घेतलेलं नाही. तो काय म्हणतो, नाही इथं तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्पच लावावं लागेल, मी 10 रुपये घेणार नाही. कारण 10 रुपये घ्यावा लागते असं त्याच्यावर कुणी बिंबवलेलं नाही, त्याला कुणी शिकवलेलं नाही आणि त्यानं 10 रुपये रोख नाही घेतले म्हणून त्याच्यावर कुणी लगेच त्याच्या वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नाही. कारण त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही माहित असतं की नको हे माहितीचे अधिकार, त्याला टाळलेलंच बरं आहे. त्यामुळं काय होतं की ते म्हणतात नाही स्टॅम्प लावा. आपल्याकडे पद्धत झाली स्टॅम्प लावायची. तर मला असं वाटतं की आपण एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा, त्याला भांडत बसण्यापेक्षा शक्यतो आपल्याकडे स्टॅम्प पेपर शिल्लक ठेवायची. आपण माहितीच्या अधिकाराचंच काम करतो आणि आपल्याकडे 4-5 10 रुपयाचा जो कोर्ट फी स्टॅम्प आहे महाराष्ट्र शासनाचा, तो कोर्ट फी स्टॅम्प आपण आपल्याकडे शिल्लक ठेवला पाहिजे. परंतु आपण त्यांना हे सुद्धा सांगितलं पाहिजे, बघा या कायद्याची सामान्य माणसाला शिकवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि या कायद्याची जे नियम आहेत ते नियम लक्षात आणून द्यायचे जनमाहिती अधिकाऱ्याला आणि सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याला, ही सुद्धा आपण आता जबाबदारी आपली ठरवलेली. त्यामुळे आपण पिछे हटणे का नाही, महाग सरायचं नाही. आपण त्यांना लक्षात आणून द्यायचं की तुला रोखी पैसे घेता येतात, हे या कलमात लिहिलेले, हे या नियमात लिहिलेले, हे ह्या पद्धतीने लिहिलेले. त्याची एक कॉपी जर आपल्याकडे असेल तर आपण देऊ शकतो. आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये त्याची PDF असेल तर त्याला म्हणायचं तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मी त्याच्यावरती हे PDF पाठवतो, जरा तुम्ही PDF वाचून घ्या. म्हणजे तुम्ही मला जो त्रास देता तो दुसऱ्या इतर येणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला तुम्ही देणार नाही. एक तर विहित करण्यात असेल फी. दुसरं काय विहित करण्यात आलेली फीस आहे, दुसरी विहित करण्यात आलेली फीस अशी आहे की जे दारिद्र्य रेषेखालील अर्जदार आहेत, जे खूप गरीब आहेत आणि त्यांना सरकारच्या दारिद्र्य रेषेखालच्या यादीमध्ये आहेत,
त्यांना तसं प्रमाणपत्र सक्षम सरकारी यंत्रणेनं दिलेलं आहे, असे जे लोक आहेत यांना ही फीस लावायची गरज नाही, यांना फीस द्यायची गरज नाही. त्या अर्जातच खाली एक एक टीप लिहिलेली आहे की अर्जदार हा दारिद्र्य रेषेखाली आहे, त्यामुळे त्याला 10 रुपयाची फीस प्रदान करण्याची आवश्यकता नाही. असं अर्जाचा जो फॉर्मॅट महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे त्याच्यामध्ये ती तरतूद करून दिलेली आहे. ती का करून दिलेली आहे? याच्यासाठीच करून दिलेली आहे की अर्जाला दारिद्र्य रेषेखालच्या व्यक्तीला फीस भरण्याची गरज नाही. परंतु बऱ्याच वेळा जनमाहिती अधिकारी अडेल तट्टूपणाची भूमिका घेतात. का घेतात? आत्ताच मी कारण सांगितले, प्रशिक्षण नाही, माहिती नाही, कायदा नीट समजून घेतला जात नाही. ते काय म्हणतात, नाही नाही तुम्हाला हे लावावंच लागेल, माहिती तुम्हाला फ्री देऊ पण अर्जाला मात्र तुम्हाला तिकीट लावावं लागेल. मला अशी खूप फोन येतात कार्यकर्त्याचे, सर मी दारिद्र्य रेषेखालचं प्रमाणपत्र जोडले पण मला 10 रुपयाची सक्ती केली जाते. तर सक्ती करता येणार नाही, हे आपण पुढच्या एक उपकल्म जी आहेत त्याच्यामध्ये आपण ते क्लिअर करूया. पण एक आहे की शीघ्रतेनं आणि 30 दिवसाच्या आत माहिती द्यायची आणि विहित करण्यात आलेली आहे अशी फीस, म्हणजे ठरवलेली आहे, लागू करण्यात आली आहे. विहित करण्यात आली आहे याचा अर्थ ठरवलेली आहे किंवा लागू करण्यात आली आहे. तर ही जी लागू करण्यात आलेली फीस आहे ती 10 रुपये आहे. आणि ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालचा दाखला आहे आणि त्यांनी जो अर्ज सोबत जोडला आहे तेव्हा त्यांना फीस भरण्याची कुठलीही गरज नाही. त्यांचा अर्ज हा विना फीचा सुद्धा स्वीकारणं जनमाहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. ही आहे कलम 1 मधली माहिती. कलम 1 ला परंतु जोडले, आणखी पुढे एक परंतु आहे. परंतु जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून 48 तासाच्या आत देण्यात येईल. या जो परंतु आहे 48 तासाचं जीवित वा स्वातंत्र्य यासंबंधी माहिती, तर ही जी माहिती आहे ती 48 तासाच्या आत देण्यात येईल असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हे आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. बहुतांश वेळा जीवित आणि स्वातंत्र्याविषयीची माहिती खूप कमी प्रमाणात आपण मागतो, पण आपल्याला ही माहिती मागावी लागते. तर ही जी माहिती आहे ती आपल्याला लवकरात लवकर मिळाली पाहिजे, लवकरात लवकर दिली गेली पाहिजे. तर आपण पहिल्यांदा असं घेऊ की जीवित व्यक्तीची जी माहिती आहे, जीवित व्यक्तीच्या संबंधातली जी माहिती आहे की त्याच्या जीवितासंबंधी, समजा एखादा आजारी पेशंट आहे आणि आजारी पेशंटचा एखादा जो पार्ट आहे, एखादा जो अवयव त्यातला एखादी काही परीक्षण केलेलं आहे आणि परीक्षण एखाद्या सरकारी प्रयोगशाळेत केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांचा रिपोर्ट घ्यायचा आहे आणि ते त्यांचं असं म्हणणं की आम्ही रिपोर्ट 7 दिवसानंतर देतो, आम्ही रिपोर्ट 8 दिवसानंतर देतो, किंवा रिपोर्ट देण्यात तिथं काही हायगई होत असेल तर आपण माहितीचा अधिकार टाकू शकतो. आणि माहितीचा अधिकार देऊन आपण त्यांना असं म्हणू शकतो की ही जी माहिती आहे, हा जो तुमच्याकडून आम्हाला रिपोर्ट येणार आहे तो जर लवकर आला तर पुढं काय उपचार करायचे हे डॉक्टरांना ठरवता येणार आहे. जर त्याला उशीर झाला तर ते डॉक्टरांना ठरवता येणार नाही. त्यामुळं अर्जदार म्हणून माझा किंवा माझ्या नातलागाचा कुणाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवित, ह्यात अर्जदाराची जीवित असं लिहिलेलं नाही, एक ज्यांच्याविषयी माहिती मागितली आहे त्यांचं जर जीवित धोक्यात असेल आणि ती माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या जीव जर वाचणार असेल तर ही माहिती 48 तासाच्या आत द्यायची आहे. हा यातला नियम आहे. दुसरं आहे जीविताबरोबरच स्वातंत्र्या संबंधीची माहिती आहे. एक माझ्या संबंधानं झालेला एक मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे याच्यामध्ये की मी सिडको ही एक आमच्याकडे यंत्रणा आहे, सिडको, जी की आमच्याकडची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गरीब माणसाला किंवा मध्यमवर्गीय माणसाला घरं बांधून द्यायची आणि घरं विकायची, असं सरळ सरळ रिअल इस्टेट सारखं काम करणारी सरकारची यंत्रणा आहे, सरकारचं एक महामंडळ आहे. त्या सिडकोकडे मी एक अर्ज टाकला होता आणि अर्ज टाकल्यानंतर मला हस्ते परहस्ते असं कळवण्यात आलं की तुम्ही असे अर्ज आम्हाला टाकू नका, तुम्ही आमच्याकडे असे अर्ज टाकले तर आम्ही तुमच्यावर खोटे आरोप घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तुमची बदनामी करू आणि तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. मग मी अर्ज टाकल्यानंतर मला लगेच 15-20 मिनिटात तिथल्याच एका दुसऱ्या माझ्या ओळखीच्या माणसाने सांगितलं की असं असं होणार आहे आणि तू असे काही अर्ज आमच्या सिडकोकडे आणून टाकू नको. ही जवळजवळ मला वाटतं 2012-13ची गोष्ट आहे, तर 10 वर्षापूर्वीची. तर मी अर्ज टाकल्यानंतर मी काय केलं
की थोडं मला जरा अस्वस्थ झालो मी. कुणी अस्वस्थ होईल की अरे आपण अर्ज टाकला तर आपल्याला गुन्हेगारी किंवा आपल्याला बदनाम करण्याचं असं काही षडयंत्र इथं चाललेलं आहे. तर मी काय केलं की एक लगेच पोलीस आयुक्ताला, आमच्याकडे पोलीस आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त कार्यालयाला एक अर्ज लिहिला आणि अर्ज लिहून सांगितलं की मी असा असा अर्ज टाकला. अर्ज टाकल्यानंतर मला अमुक अमुक व्यक्तीच्या मार्फत असा मेसेज देण्यात आला की तुम्ही जो अर्ज टाकलाय ते असे अर्ज टाकू नका. अर्ज टाकला तर तुम्हाला आम्ही हस्ते परहस्ते कुणाच्या तरी हस्ते आम्ही तुम्हाला बदनाम करू किंवा तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची आम्ही तयारी करणार आहोत. तर असे यात मी लिहिलं की 2005 अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे कलम 6 प्रमाणे मला स्वातंत्र्य दिलेले विनंती करण्याचं आणि कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाला मी विनंती करू शकतो. परंतु सार्वजनिक प्राधिकरणातले जनमाहिती अधिकाऱ्यानं कलम 7 अन्वये मला खरं तर माहिती द्यायची, अतिशीघ्र द्यायची, कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसाच्या आत द्यायची. हे सोडून ते मात्र मला हस्ते परहस्ते धमक्या देतात आणि या संबंधीचा तुम्ही त्यांचे मी नाव लिहिलं, ज्यानं मला सांगितलं त्यानं नाव लिहिलं, कोणत्या अधिकाऱ्याकडे मी काय अर्ज केला होता त्यांचं नाव लिहिलं, अर्ज काय लिहिला होता तो अर्जही जोडला त्या अर्जाला आणि मी हे सगळं पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये एक अर्ज देऊन आलो की या संबंधी तुम्ही काय असेल तो विचार करण्यात यावा. तो मी अर्ज दिला, त्याची एक रिसिव्ड कॉपी मी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 महिने गेले. माझ्याकडची जी रिसिव्ड कॉपी जी आणली होती ना मी अर्जाची, ती रिसिव्ड कॉपी मी कुठेतरी दुसरीकडे सोडून दिली. मी ती व्यवस्थित सांभाळून ठेवली नाही आणि ती सांभाळून न ठेवल्याचा मला असा खामेजा झाला की 2 महिन्यानंतर माझ्या विरोधात एका महिलेनं आरोप केले की हा माणूस रात्री माझ्या घरी आला आणि माझे दरवाजे वाजून गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये ती जाऊन बसली की सुभाष बसवेकर यांच्यावर कारवाई करा, त्यांना बोलवून घ्या. आणि मला त्यानंतर पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुमच्या विरोधात एक अर्ज आलेला आहे आमच्याकडे आणि त्या अर्जाच्या विषयाने तुम्हाला तुमची काय आम्हाला पूछताछ करायची, तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये या. नेमका तेव्हा मी पनवेलमधून मला फोन आला, खारघर पोलीस स्टेशनमधून. तेव्हा मी तिथून जवळजवळ 75 किलोमीटर दूर माणगावच्या जवळ एका खेड्यामध्ये होतो. मी त्यांना सांगितलं की मी आज खूप दूर आहे, त्यामुळे मी आज येणार नाही, मी उद्याच्याला सकाळी 10-11 वाजता तुमच्या कार्यालयात येईल. त्यांनी मला लगेच आग्रह केलं पोलीस स्टेशन की काही हरकत नाही, तुम्ही 10-11 वाजता येऊ शकता. पण मग मी घरी आलो आणि मी ठरवलं की मी तर पोलीस आयुक्त कार्यालयात एक अर्ज दिला होता की माझ्यावर अशी खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आता जर पोलीस स्टेशनला मी गेलो तर मला कदाचित अटक बी होईल किंवा माझ्यावर FIR केला जाईल. पण मग मी काय ठरवलं की अरे मी तो अर्ज केला होता, तो अर्ज शोधायला लागलो, तो अर्जाची रिसिव्ड कॉपीच मला कुठे सापडत नव्हती. कारण आता हा माझ्या स्वातंत्र्याच्या संबंधितचा प्रश्न निर्माण झाला होता. मी काय केलं, लगेच सकाळ एक अर्ज केला आणि मी पोलीस आयुक्तालयाला अर्ज केला. मला दिनांक माहित होता. मी त्यांना सांगितलं की मी तुमच्याकडं जो 7 मार्चला अर्ज केलेला आहे काय की मला असं मला खोटा गुन्हा माझ्यावर दाखल होण्याची शक्यता आहे, मी त्याच्याबरोबर तुम्हाला अर्ज दाखल केले, कुणी मला माहिती दिली, ती सगळं मी अर्जात लिहिलं होतं तो अर्ज. तर मी सांगितलं की तुम्हाला जो मी ज्या दिवशी अर्ज दिला होता आणि तुम्ही जो आवक वहीमध्ये त्यांच्या नोंदवलेला होता, आवक वहीमध्ये तुम्ही त्याची नोंद घेतलेली असा जो अर्ज आहे त्या अर्जाची झेरॉक्स कॉपी मला तातडीने मिळण्यात येईल. कारण मला इकडं पोलीस स्टेशनमध्ये दाखवायचं होतं की आयुक्त कार्यालयात मी एक अर्ज दिलेला आहे की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि इथं माझ्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं मी 48 तासाच्या आत मला ती माहिती देण्यात यावी असं विनंती केली. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला सांगितलं की हा खोटा गुन्हा दाखल होणार आहे, ह्याची मी आयुक्ताकडे तक्रार केली होती आणि 48 तासाची माहिती मला मिळाली तर मी तुम्हाला तो अर्जही आणून देईल. मी तिथं गेलो, जबाब दिला. जबाब दिल्यानंतर त्यांनी काय माझ्यावर फारसं प्रेशर केलं नाही. ते म्हणजे ह्याच्यावर आणखीन आम्ही व्यवस्थित तपास करू. माझा जबाब दिला आणि मला जाऊ दिलं. आणि तुमच्या माहिती सांगतो, मी दुसऱ्या दिवशी जाऊन आणखीन पोलीस आयुक्त कार्यालयात गेलो. त्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याला मी व्यवस्थित सगळं माझी माहिती सांगितली. मी जी माहिती अधिकारावर काम करतो, नागरिक अधिकार नावाचं मासिक काढतो, त्या मासिकाच्या त्याला 2 प्रती दिल्या, त्याने ते वाचल्या आणि तुम्हाला सांगतो त्यानं मला 48 तासाच्या आत तो अर्ज शोधून त्याची एक झेरॉक्स कॉपी मला दिली. ती कॉपी मी इकडे जेव्हा दाखल केली तेव्हा पोलीस स्टेशनलाही वाटलं की नाही, इकडे ह्याच्यावर हा जो गुन्हा दाखल होतो आहे किंवा ह्याच्यावर आरोप होतो आहे तो खोटा होतो आहे. आणि त्यांनी जे सांगितलं होतं, आरोप माझ्यावर केले होते की
यांनी रात्री येऊन माझा दरवाजा वाजवला, बेल वाजवली आणि मला दरवाजा उघडण्यासाठी धमकी वगैरे दिली, पण मी दरवाजा उघडला नाही असा एका स्त्रीने जो आरोप केला होता, तिथंच मी तेव्हाच त्या पोलीस स्टेशनला अर्ज केला की मी यांच्या घरी गेलो नाही, यांच्याकडे या दिवशी मी गेलेलो नाही, तर या संबंधी त्यांच्या बिल्डिंग मधले जेवढे काही सीसीटीव्ही फुटेज आहे त्या भागातले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मला एक कॉपी दिली पाहिजे. मी जेव्हा काही केलंच नाही तर मी कशाला घाबरू म्हणून मी जेव्हा स्ट्रॉंग भूमिका घेतली तेव्हा पोलिसांना नंतर घ्यावं लागलं आणि पोलिसांनी काही त्या अर्जाचा विचार केला नाही आणि तो विषय तिथंच संपला. परंतु आपल्या जीवित आणि स्वातंत्र्यासंबंधी जर काही गोष्टी असतील तर आपल्याला माहिती अधिकारात 48 तासाच्या आत ती माहिती देणं जनमाहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. 48 तासाच्या आत तो अर्ज निकाली काढणं बंधनकारक आहे. असे प्रसंग खूप कमी येतात, परंतु हा या संबंधातला एक प्रसंग माझ्यावर आला होता आणि मी त्याला चांगल्या पद्धतीनं फेस केलं, त्यामुळे मला त्याच्यापासून वाचता आलं आणि ही जी माहिती अधिकारात 48 तासाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचा एक फायदा मलाही झालेला आहे. माझा जो अनुभव आहे तो जर तुम्हाला सांगितला तर या कलमातलं हे जे 48 तासाची तरतूद आहे ती तरतूद आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल म्हणून मी थोडी जरा विस्तारानं मोठ्या व्यवस्थित विस्ताराने ही तुम्हाला तरतूद सांगितली. तर मला वाटतं की ह्या उदाहरणामुळे तुम्हाला ती समजली असेल. परत एकदा याचा आपण धावता आढावा घेऊ. शक्य तितक्या शीघ्रतेने जितकं होईल तितक्या लवकर ही माहिती दिली पाहिजे. तुम्ही 2 दिवसात देऊ शकता, 7 दिवसात देऊ शकता, 15 दिवसात देऊ शकता, काही अडचण नाही. पण दुर्दैव असं आहे, आपल्या सगळ्याला अनुभव आहेत की जनमाहिती अधिकारी आपल्याला 30 दिवसात माहिती देत नाहीत. 28व्या दिवशी, 29व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी आपल्याला ते पत्र लिहितात की तुमचा इतके पानं आहेत, इतकी माहिती आहे किंवा इतकं आहे. आपल्याला ते पत्र 28व्या, 29व्या, 30व्या दिवशी लिहितात, कारण त्यांना माहित आहे की पत्र लिहिलं की तिथून पुढे 30 दिवसाची जी गणना करायची ती गणना स्थगित होते, म्हणून ते पत्र देतात. दुर्दैव आहे आपलं आणि आपल्या सगळ्या यंत्रणेचं, सरकारी यंत्रणेचं, की नागरिकांना यंत्रणा सभ्यपणे वर्तणूक देत नाही. आपल्याला 29व्या दिवशी, 27व्या दिवशी, 28व्या दिवशी मला जितके माहिती अधिकार मी अर्ज टाकले त्यातले जवळजवळ 90% अधिकार, माहिती अधिकाराची माहिती मला पत्र त्यांनी ते 28व्या दिवशी लिहिले, 29व्या दिवशी लिहिले. मुदत संपत आल्या जनमाहिती अधिकाऱ्याला जाग येते, तोपर्यंत त्यांना जाग येत नाही. 30 दिवसाची मुदत संपायच्या आधी 1-2 दिवस असताना ते पत्र लिहितात. हे दुर्दैव आहे. आपण लक्षात आणून दिलं पाहिजे की शक्य तितक्या शीघ्रतेने आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी आपल्याला ही माहिती दिली पाहिजे. मला वाटतं की कलम 7 मधलं उपकलम 1 जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. हे याच्यामध्ये 9 कलम आहेत. आपण प्रत्येक कलमाचा आपण आता आढावा घेत आहोत. आता कलम 7 मधलं उपकलम 2 आपण पाहू. 2 असं आहे की केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने पोटकलम 1 अन्वये निर्देशित केलेल्या कालावधीत माहिती मिळवण्याच्या विनंतीवर निर्णय देण्यात कसूर केली तर असा केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने विनंती नाकारल्याचे मान्यता येईल. जर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये माहिती मिळण्याच्या विनंतीवर आपण केलेल्या अर्जावर निर्णय देण्यास कसूर केली. काय काय होतं कधी कधी की जनमाहिती अधिकारी हे 30 दिवस उलटून जातात आणि आपल्याला काहीच माहिती कळवत नाही. 30 दिवस जातात, 31 दिवस जातात, 32 दिवस जातात, 40 दिवस जातात, 42 दिवस जातात. आपण विचार करतो यांना माहिती काहीच दिली नाही. तर अशा वेळेस काय होईल तर जनमाहिती अधिकाऱ्याने माहितीची विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. आपण जे रिक्वेस्ट ऍप्लिकेशन केलंय ते नाकारलं आहे, आपल्याला माहिती नाकारली आहे असं मानण्यात येईल. आता हे जे 2 म्हणजे कलम 7चा 2 आहे तर ह्याचा उपयोग आपल्याला कुठं होईल, आपल्याला कलम 18ची तक्रार करताना होईल. कलम 18 शिकताना आपण परत याचा आढावा घेणार आहोत की विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. 30 दिवसात त्यानं काहीच माहिती नाही दिली तर विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. हे लक्षात ठेवायचं. विनंती नाकारल्याचं जर मानण्यात आलं 30 दिवसात तर आपल्याला तक्रारही करता येईल, अपीलही करता येईल. पण त्यानं विनंती नाकारल्याचं मान्य झालं तर आपण तक्रारीला सुद्धा आपण तक्रारीसाठी सुद्धा स्वतंत्र होऊ शकतो. मग पण 30 दिवसाच्या आत 29व्या दिवशी, 28व्या दिवशी, 26व्या दिवशी त्यानं जर आपल्याला जर निर्णय घेण्याच्या बाबतीत, बघा ह्यात काय सांगितलेलं कलमात, माहिती देण्याच्या बाबतीत नाही, जनमाहिती अधिकाऱ्याने निर्णय देण्याच्या बाबतीत कसूर केली असेल तर
त्यांना काय निर्णय द्यायचा, तो काय निर्णय देऊ शकतो की इतकी पानं झालेली आहेत, इतके पैसे आहेत, ते तुम्ही द्या. ते आपल्याला आता ह्याच उपकलमात, कलम 7च्या उपकलमात पुढे सांगा, त्याची माहिती काही घ्यायची आपल्याला. पण निर्णय देण्यात, डिसिजन घेण्यात जर त्यानं काहीच डिसिजन घेतला नसेल तर मात्र माहिती नाकारल्याचे मानण्यात येईल. त्यानं काहीतरी डिसिजन घेतला असेल, काय डिसिजन घेतलाय, एक पत्र द्यायचंय, पत्र लिहिलं आणि आपल्याला पत्र पाठवलं की इतके पानं माहिती आहे, इतके पानं, किंवा त्यानं असं सांगितलं की ही माहिती मी देता येणार नाही, काही त्यानं काहीही तरी निर्णय घ्यावाच लागेल, त्या डिसिजन घ्यावाच लागेल. डिसिजन घेतला तर तो या कलमापासून वाचू शकतो. त्यानं काही डिसिजन नाही घेतला तर 30 दिवसात डिसिजन नाही घेतला तर माहिती अधिकाऱ्यांनी विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. हे मात्र लक्षात ठेवायचं. याचा आपल्याला पुढं संदर्भ लागणार आहे कलम 18ची तक्रार करताना. त्यानंतर कलम 7चं उपकलम 3 जे आहे ते उपकलम 3 आता आपण समजून घेतलं पाहिजे. उपकलम 3 मोठं आहे. सगळं कलम एकत्र समजून घेतलं तरच त्याचा चांगला आपल्याला आकलन होईल, म्हणून ते एका स्लाइड मध्ये घेतलेलं आहे. मी सगळं उपकलम 3 जे आहे ते मी पहिल्यांदा वाचून दाखवतो. तुम्ही सगळेजण त्याला ऐका. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरही ते आहे. माहिती उपकलम 3 आहे. माहिती देण्याचा खर्च दर्शवणारी कोणतीही जादा फी प्रदान केल्यावर माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असेल त्या बाबतीत केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा यथास्थिती जनमाहिती अधिकारी विनंती करणाऱ्या व्यक्तीस कलम 1 अन्वये विहित केलेल्या फीनुसार ही जादा रक्कम त्याने कशाच्या आधारे ठरवली त्या हिशेबासह माहिती पुरवण्याचा त्याने निर्धारित केलेला खर्च दर्शवणारा जादा फीचा तपशील नमूद करणारी सूचना पाठविल व त्याद्वारे तिला ती फी भरण्याची विनंती करील आणि उक्त सूचना पाठवल्याच्या व फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा त्या पोटकलमामध्ये विनिर्देशित केल्याच्या 30 दिवसाच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्यात येईल. पहिल्यांदा आपण आता हे समजून घेऊ. यात असं आहे की आपण कलम 6 नुसार अर्ज केलेला आहे. कलम 7 नुसार त्याला 30 दिवसाच्या आत डिसिजन घ्यायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे. आपण असं गृहीत धरू की त्यानं 20व्या दिवशी आपल्याला एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यानं काय लिहायचंय, त्यानं असं लिहायचंय की त्यानं जी काही माहितीची रक्कम ठरवली ती कशाच्या आधारे ठरवली. आपल्याला माहित आहे की आपल्याकडं माहितीच्या अधिकाराचं जे A4चं किंवा A3चं जे साईजचं पेज आहे त्याची किंमत 2 रुपये घ्यायची. तर 2 रुपये फीसची जर किंमत असेल तर त्यानं ठरवते कशाच्या आधारे ठरवली तर प्रतिपान 2 रुपये प्रमाणे. जर एखादा नकाशा असेल, एखादी पुस्तिका असेल तर त्याची जेवढी फीस ठरलेली विक्रीची तेवढी फीस ते घेऊ शकतात. परंतु पानाची फीस जर पानावर असेल तर त्यांना ती 2 रुपये प्रमाणेच घ्यावी लागेल. तर ही जी फीस आहे ती किती पानं फीस आहे त्याच्यावर ठरवलं त्यानं की 10 पानं फीस असेल किंवा 20 पानाची फीस असेल तर 20 पानं आहे, प्रतिपान 2 रुपये प्रमाणे म्हणजे 40 रुपये फीस तुम्हाला त्याची माहितीची द्यावी लागेल. तर हे जे शुल्क आहे ती माहिती पुरवण्याचा त्यांनी निर्धारित केलेला खर्च. त्यानं काय करायचंय, हे जादा शुल्क आणि जर माहिती पोस्टानं पाठवायची असेल तर पोस्टाचा खर्च. माहितीचा अर्ज जर स्वतः येऊन घेऊन जाणार असेल तर पोस्टाचा खर्च त्यानं सांगायचा नाही. त्यानं सांगायचंय की पानाची संख्या किती आहे, एकूण फीस किती झाली आहे आणि ती फीस त्यानं कशी भरायची ते त्याची सूचना तो पाठवेल आणि फीस भरण्याची विनंती करेल तो काय. आणि त्यानं जी सूचना पाठवली तेव्हापासून ते फीस भरेपर्यंत मधला जो अवधी आहे तो 30 दिवसामध्ये मोजता येणार नाही. समजा त्यानं 20व्या दिवशी जर आपल्याला फीस भरण्यासाठीचं पत्र पाठवले असेल आणि आपल्याला ते जर तेव्हापासून त्याला 30 दिवसाचा कालावधी जो आहे तो मोजण्यापासून त्याला सवलत मिळू शकेल. आणि आपल्याकडे समजा तो 5 दिवसानं पत्र आलेलं आपल्याला आणि आपण 5व्या दिवशी फीस भरली तर मध्ये 5 दिवस वगळता पुढच्या 10 दिवसात त्याला ती माहिती आपल्याला द्यायची आहे. म्हणजे फीस भरल्यानंतर जो कालावधी आहे तो लगेच सुरू होतो जो वगळण्यात आलाय तो, आणि त्याला ती माहिती उरलेल्या दिवसामध्ये द्यायची आहे. म्हणजे अर्ज आल्यापासून पत्र देणं आणि पत्र दिल्यानंतर जर आपण ज्या दिवशी पत्र दिलं त्याच दिवशी जर फीस भरली तर त्याला एकूण 30 दिवसाच्या आतच ती माहिती द्यायची. आपण फीस भरण्यास उशीर केला की तेवढे दिवस 30 दिवसातून वगळायचे आहेत. त्यामुळं की त्याला आपण काय केलं पाहिजे की माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आपल्याकडे पत्र आलं, विनंती आली की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण माहितीचं शुल्क भरायचं आणि ती माहिती आपल्याला लवकर भेटेल.
आपण जितका विलंब करू तितका विलंब लागेल. एकदा काय झालं की माझ्याकडं असं पत्र आलं की फीस भरा म्हणून पत्र आलं आणि मला 15-20 दिवस मात्र इथं राहता आलं नाही, मी बाहेरगावी होतो. त्यामुळे 20-25 दिवस मला पत्राची माहितीचं शुल्क भरण्यामध्ये गेले. त्यामुळं मला माहिती 25 दिवस उशिरा मिळाली. तर 25 दिवस उशिरा जर माहिती मिळाली तर यात जनमाहिती अधिकाऱ्याचा काही दोष नाही. आपण अर्जदार जितका उशीर करू तितका आपल्याला उशिरा माहिती मिळेल. जर आपण अर्जदारानं ज्या दिवशी आपल्याला त्यांनी पत्र पाठवलं त्याच दिवशी जर आपण फीस भरली तर मला असं वाटतं की 30 दिवसापेक्षा जास्त काळ त्याला घेता येणार नाही. कायद्यात अशी तरतूद केलेली आहे. आता याच्यात त्यानं काय काय सांगायचं आहे तर त्यानं यात सांगायचं आहे की किती पानं आहेत आणि किती त्याचे पैसे झालेले आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला कळवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 3चं जे ख आहे, आकारलेल्या फीच्या रकमेसंबंधी किंवा दिलेल्या माहितीच्या स्वरूपासंबंधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याच्या बाबतीत किंवा त्याचे तिचे अधिकार तसेच अपील प्राधिकारी कालमर्यादा प्रक्रिया व इतर कोणतेही स्वरूप याचा तपशील यासंबंधीची माहिती देणारी सूचना पाठवी. त्याच पत्रात त्यानं काय पाठवायचंय, कलम 3च्या क1 नुसार त्यानं काय पाठवायचं आपल्याला तर त्यानं पाठवायचं की किती पानं झालीत हे पाठवायचे, किती पैसे झालेत पाठवायचे. पण त्याच्याच बरोबर आणखीन पुढे त्यानं आपल्याला त्या पत्रात काय माहिती द्यायची की आकारलेल्या फीच्या रकमेसंबंधीच्या किंवा दिलेल्या माहितीच्या स्वरूपासंबंधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याच्या बाबतीत, म्हणजे आकारलेल्या फीच्या रकमेसंबंधीच्या म्हणजे किती फीस आकारली हे आपल्याला मान्य आहे का. जर आपल्याला वाटलं की त्यानं योग्य फीस आकारली तर ठीक आहे, पण आपल्याला वाटलं की जनमाहिती अधिकाऱ्याने जी आकारली ती फी योग्य नाही तर, आणि जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे ती सुद्धा योग्य नाही, जर आपण आकारलेल्या फीसवर समाधानी नसू, जर दिलेल्या माहितीच्या संबंधी समाधानी नसू तर आपल्याला जो त्यानं निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं पुनर्विलोकन करण्याची, तो पुन्हा एकदा तपासण्याची एक सक्षम अधिकाऱ्याकडून काय तरतूद आहे तर ती तरतूद आहे की त्याला अपील करता येईल. जनमाहिती अधिकाऱ्यांना सांगायचंय की मी तुम्हाला आकारलेलं माहितीचं शुल्क किंवा माहितीची फी आणि तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती माहिती यासंबंधी जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही प्रथम अपील अधिकाऱ्याकडं हे पत्र तुम्हाला मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत, कारण कालमर्यादा सांगायची 30 दिवसाच्या आत कोणाकडे अर्ज करायचा आहे आणि किती दिवसाच्या आत करायचा आहे हे, म्हणजे प्रथम अपील अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकता अशी माहिती देणारी सूचना द्यायची. आणि प्रथम अपील अधिकाऱ्याचा हुद्दा आणि प्रथम अपील अधिकाऱ्याचा पत्ता हे सुद्धा त्यानं द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा माहिती आपण लक्षात घ्या, आपण माहिती जर समाधानकारक नाही मिळाली तरी आपण अपील करू शकतो, पण त्याचबरोबर आपण जर आपल्याकडून ज्यादा फीस आकारली असेल तरी सुद्धा अपील करू शकतो. आता एक कार्यकर्त्याचा मला 1-2 महिन्यापूर्वी फोन आला होता, त्यांच्याकडून प्रति पेज 10 रुपये प्रमाणे फीस घेतली होती, प्रत्येक पेज 10 रुपये प्रमाणे. आणि त्यांना मी सांगितलं किती पेज भरायचे, ते म्हणजे सर 10 पानाची माहिती 100 रुपये मला मागितली. नियमानुसार 10 पानाची माहिती 20 रुपयेच होती. तर त्यांना मी सांगितलं एक काम करा, ते म्हणले मला माहितीची तर फार आवश्यकता आहे. मी म्हणलं तुम्हाला माहितीची आवश्यकता आहे तर तुम्ही 100 रुपये देऊन माहिती घ्या. आणि माहिती घेतली की माझ्याकडून जी फीस घेतली आहे त्या फीसचा जो निर्णय घेतला 100 रुपये फीस घेण्याचा त्याचं पुनर्विलोकन व्हावं, म्हणजे त्याचं अपीली अधिकाऱ्यानं त्याचं पुनर्विलोकन करावं म्हणून तुम्ही प्रथम अपील करा. फीस ज्यादा घेतली तरी सुद्धा आपल्याला प्रथम अपील करता येतं, हे मला यातून सांगायचं तुम्हाला. माहिती तर दिली तर समाधानी असेल तर ठीक आहे, मला माहितीनं समाधान नसेल तर मला तरी अपील करता येतं. पण माहिती मला योग्य दिली पण माझ्याकडून फीस ज्यादा घेतली, नियम असा आहे की 2 रुपये पानाप्रमाणे घ्यायचे, तुमच्याकडून 5 रुपये पेज किंवा 10 रुपये पेज प्रमाणे जर त्यांनी माहिती घेतली तर तुमच्या माहितीने सांगतो की आपल्याला त्या फीसच्या संदर्भात सुद्धा प्रथम अपील करता येतं. प्रथम अपीलावर निर्णय नाही झाला तर दुसरं सुद्धा आपल्याला अपील करता येतं. पुनर्विलोकन करण्याच्या संबंधातली तरतूद जी आहे ती तरतूद आहे अपीलाची तरतूद. त्याविषयीची सुद्धा सगळी माहिती जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्जदाराला कळवायची आहे, हे सांगतं कलम 7चं कलम 3 मध्ये ख जे आहे ते सांगतं
की जास्त फीस घेतली तरी सुद्धा आपल्याला अपील करता येतं. त्यानंतर आहे कलम 7चं उपकलम 4. याच्यामध्ये आहे, या अधिनियमान्वये जेव्हा अभिलेखाची किंवा त्याच्या भागाची माहिती मिळवून द्यायची असेल किंवा जिला ती माहिती मिळवून द्यायची आहे अशी व्यक्ती ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने विकलांग असेल, त्या बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा जनमाहिती अधिकारी माहिती मिळवणे ज्यायोगे शक्य होईल असे सहाय्य देईल, तसेच पाहणी करण्यासाठी उचित असेल असे सहकार्य करील. आता यामध्ये लिहिलेलं आहे की माहिती ज्या व्यक्तीने अर्ज केलाय ती व्यक्ती जर ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने विकलांग असेल तर, आता तुमच्या माहिती सांगतो की हात पाय ही आपली कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय वेगळे आहेत. ज्ञानेंद्रिय काय? डोळे, कान, जीभ, त्वचा, ही जी आहे ती ज्ञानेंद्रिय आहेत. जर एखादा व्यक्ती जर त्याला व्यवस्थित बोलता येत नसेल, जर त्याला व्यवस्थित ऐकता येत नसेल किंवा त्याला थोडं अंधुक पाहता येत नसेल, विकलांग असेल तर, त्याला पाहता येत नाही, त्याला व्यवस्थितपणे बोलता येत नाही किंवा त्याला व्यवस्थितपणे ऐकता येत नाही, असा जर विकलांग असेल, ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने जर विकलांग असेल तर याच्या बाबतीत माहिती मिळवणे ज्यायोगे शक्य होईल असे सहकार्य सहाय्य करील, तसेच पाहणी करण्यासाठीही उचित असे सहाय्य देईल. म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याचं हे काम आहे की त्यांनी अशा व्यक्तींना जर अर्ज केला, अशा व्यक्तीने जर माहिती मागितली तर त्यांना उचित असं सहकार्य केलं जाईल. बघा, काल आपण जे पाहिलं होतं ना, काय की त्याच्यामध्ये असं होतं की एखादा जर निरक्षर व्यक्ती आला, निरक्षर व्यक्ती, तर त्याला वाजवी असं सहकार्य करील असं लिहिलं होतं त्यात, वाजवी सहकार्य करील. पण याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? उचित सहाय्य करील. शब्दावर आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. जर एखादा निरक्षर माणूस आला मला की मला लिहिता येत नाही, तुम्ही एक वही पेन घ्या, मी तोंडी सांगतो, ती तोंडी विनंती तुम्ही लेखी स्वरूपात आणा, तर ठीक आहे, तिथं वाजवी सहकार्य करता येईल. परंतु ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने विकलांग व्यक्ती आला तर उचित असेल असे सहाय्य देईल. कायदा करताना शब्दांचा फार योग्य उपयोग केलेला आहे. इथं म्हणता येत नाही त्याला की नाही मला नाही, उचित, जेवढं उचित आहे, जेवढं योग्य आहे, जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त सहकार्य येते. तिथं जेवढं शक्य आहे तेवढं मिनिमम सहकार्य आहे आणि इथं मात्र मॅक्झिमम सहकार्य आहे. इथं त्यांना जास्तीत जास्त सहकार्य राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांना करावं लागेल. आपण जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे जातो तेव्हा आपण अशी सगळी माहिती जनमाहिती अधिकाऱ्याला दिली पाहिजे की तुम्हाला तुमचं हे अधिकार आहेत आणि हे कर्तव्य आहेत. बघा की माहिती जर कलम 8 मध्ये असेल, आता उद्या परवा दिवशी आपल्याला कलम 8 शिकायचं उद्या, कलम 8 मध्ये असेल तर तो फेटाळू शकतो. परंतु जर काय असा विकलांग व्यक्ती आला, फेटाळणं हा अधिकार आहे. मला हे सांगायचंय की माहिती देणं हे त्याचं कर्तव्य आहे, फेटाळणं हा त्याचा अधिकार आहे. परंतु अशा विकलांग व्यक्तींना सहकार्य करणं हे सुद्धा त्याचं कर्तव्य आहे. आपण जनमाहिती अधिकाऱ्याचं काय कर्तव्य आहे हेही त्याला समजून दिलं पाहिजे आणि आपण जनमाहिती अधिकाऱ्याचे काय अधिकार आहेत हेही आपण समजून घेतले पाहिजेत. तर अशा व्यक्तींना सहकार्य करणं हे त्याचं जनमाहिती अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे आणि त्याने उचित सहकार्य केलं पाहिजे, वाजवी नाही. कलम 7चा पोटकलम 5 आहे, तो काय सांगतो? मागितलेली माहिती जेव्हा छापील स्वरूपात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यायची असेल त्या बाबतीत पोटकलम 6च्या तरतुदींना अधीन राहून अर्जदार विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान करील. मागितलेली माहिती जेव्हा छापील स्वरूपात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यायची असेल त्यावेळेस पोटकलम 6च्या तरतुदींना अधीन राहून अर्जदार विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान करील. अशी फीज किती आहे काय आता पुढेही वाचू आपण. परंतु कलम 6च्या पोटकलम 1 अन्वये आणि कलम 7ची पोटकलम 1 व 5 अन्वये विहित केलेली फी वाजवी असेल किंवा अशी कोणतीही फी ज्या व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील आहेत असे समुचित शासनाकडून निर्धारित करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आकारण्यात येणार नाहीत. तो खालचा भाग नंतर बघू, पण पहिला आहे मागितलेली माहिती जेव्हा छापील स्वरूपात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यायची असेल त्या बाबतीत पोटकलम 6च्या तरतुदींना अधीन राहून अर्जदार विहित करण्यात येईल अशी फी प्रदान करेल. छापील स्वरूपात जर असेल माहिती तर प्रति पेजला 2 रुपये प्रमाणे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती असेल म्हणजे संगणकात कॉम्प्युटरमध्ये माहिती असेल तर ती माहिती पेन ड्राईव्ह मध्ये दिली, सीडी मध्ये दिली, फ्लॉपी मध्ये दिली. आता सीडी आणि फ्लॉपी राहिलेल्या नाहीत,
आता आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर पेन ड्राईव्ह मध्ये घेऊ शकतो आपण, किंवा आपण हार्ड डिस्क मध्ये घेऊ शकतो. यात जर आपल्याला जर माहिती घ्यायची असेल पेन ड्राईव्ह मध्ये तर त्याचा आहे 50 रुपये फीस आहे. 50 रुपये फीस मध्ये आपल्याला संगणकात जेवढी माहिती आहे, जेवढी आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये बसेल, आपण मागितलेली जेवढी माहिती आहे तेवढी माहिती त्यांनी 50 रुपयामध्ये द्यायची आहे. छापील स्वरूपात असेल तर 2 रुपये प्रति पेज द्यायची आहे. विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान करेल, म्हणजे अर्जदारानं तेवढी फीस द्यायची आहे. परंतु कलम 6च्या पोटकलम 1 अन्वये, पोटकलम 1 अन्वये काय आहे? पोटकलम 1 मध्ये आहे की आपण अर्जदार अर्ज करतो, अर्जदार म्हणून आपण जो अर्ज करतो तो पोटकलम 1 अन्वये करतो. आणि कलम 7ची पोटकलम 1 म्हणजे कलम 7च्या पोटकलम 1 मध्ये सुद्धा सांगितलंय की जो आलेला अर्ज आहे त्याला माहिती देताना त्याची फीस भरली का नाही हे सांगायचंय. म्हणजे पोटकलम 1 मध्ये आहे की अर्जासोबत 10 रुपयाची फीस भरायची, ती फीस. आणि पोटकलम 7 आणि 5 मध्ये असं सांगितलेलं आहे, पोटकलम 5 मध्ये की मागितलेली जी माहिती आहे ती जी छापील माहिती असेल तर 2 रुपये, आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजे कॉम्प्युटर मधून पेन ड्राईव्ह मध्ये माहिती द्यायची असेल तर ती 50 रुपये एवढी फीस असेल, ती फीस दिली पाहिजे. परंतु आता इथं महत्वाचं आहे, परंतु जी व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहे असे समुचित शासनाकडून, म्हणजे समुचित शासन म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून निर्धारित करण्यात आलं असेल तर अशा व्यक्तीकडून फीस मागितली जाणार नाही. म्हणजे जे दारिद्र्यरेषेखालील, ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये नाव आहे, ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालचा दाखला आहे, किंवा ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, अशा व्यक्तीकडून कलम 6च्या पोटकलम 1 अन्वये, म्हणजे पोटकलम 1 अन्वये म्हणजे विनंती अर्जावर सुद्धा फीस घेता येणार नाही. इथं लिहिलंय ते. या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये फीस कुठं कुठं घ्यायची हे फक्त 3च ठिकाणी सांगितलेलं आहे. फीस कुठं कुठं घ्यायची हे 3 ठिकाणी सांगितलेलं आहे. ते आहे पोटकलम 1 म्हणजे अर्ज करताना तुम्हाला 10 रुपयाची फीस द्यायची. पोटकलम 7 मध्ये जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज देतो तेव्हा त्यानं पाहायचंय की 10 रुपये आलेत का नाही. अर्ज करताना आपली जबाबदारी की 10 रुपयाचं तिकीट लावायचंय. कलम 7 मध्ये अर्ज आल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने पाहायचंय की 10 रुपयाची फीस आली का नाही. आणि त्यानंतर कलम 7च्या पोटकलम 5 अन्वये त्यांनी हे खात्री करून घ्यायची की पानाला 2 रुपये प्रमाणे किंवा पेन ड्राईव्ह मध्ये जर माहिती घेतली असेल तर 50 रुपये त्याची अशी फीस आपल्याकडे आली का नाही हे पाहायचं आहे. आता खाली आहे, परंतु जी व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहेत त्या व्यक्तीकडून अशी कोणतीही फीस आकारली जाणार नाही. म्हणजेच अर्ज करतानाही फीस द्यायची नाही दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीनं, आणि माहिती घेतानाही फीस द्यायची नाही, असं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. कायद्यामध्ये नमूद करण्यात आलंय की अर्जाला तिकीट लावायचं नाही, अर्जाला 10 रुपये जोडायचे नाही, आणि जेव्हा जनमाहिती अधिकारी अर्जात मागितलेली माहिती देईल तेव्हा त्यालाही फीस आकारण्यात येणार नाही, असं कायद्यात लिहिलेलं आहे. परंतु आपल्याकडं जेव्हा बरेच लोक, दुसरे लोक दारिद्र्यरेषेखालच्या व्यक्तीचं दाखला जोडून माहिती मागू लागली आणि अवास्तव स्वरूपात माहिती मागू लागली, की किती माहिती मागू लागली की किती. आता एक जणांना काय केलं, दारिद्र्यरेषेखालचा अर्ज भरला आणि एक अर्ज केला की कृष्णा खोरेची जी योजना आहे त्या योजनेच्या संबंधी जितकी कागदपत्र तुमच्या कार्यालयात आहेत ती सर्व कागदपत्राच्या मला छायाप्रती देण्यात याव्यात. आता कृष्णा खोरे खूप मोठी योजना होती, खूप दिवस चालली होती, खूप कागदपत्र होती. तेव्हा लक्षात आलं की अरे तर ट्रक भरून कागद द्यावी लागतील. काय दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना फीस आकारता येणार नाही हे कलम का टाकलेलं आहे, तर दारिद्र्य रेषेखालील जी व्यक्ती आहेत ना त्यांचे जे अधिकार आहेत त्यांच्या अधिकाराकडे आपण अधिक संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे. जे अतिशय गरीब लोक आहेत त्यांचेही अधिकार आहेत, जसे श्रीमंत लोकांचे, मध्यम लोकांचे अधिकार आहेत तसे गरीब लोकांचे अधिकार आहेत. गरीब लोकांचा काय अधिकार असतो, सगळ्यात त्याला काय आवश्यकता असते, तर त्याला अन्नधान्याची गरज असते, त्याला चांगल्या आरोग्य सेवेची गरज असते, त्याला त्याच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची गरज असते, त्यांना एक चांगलं राहायला घर पाहिजे असतं, त्यांना राहायला चांगले घालायला कपडे पाहिजे असतात, त्यांना 2 वेळेचं व्यवस्थित अन्न मिळालं पाहिजे. ही तर जबाबदारी आपली आहे ना. तर ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना
ते जे अर्ज करतील ते अर्ज करताना त्यांना फीस देण्यात लागू नये ही संवेदनशीलता जपण्यासाठी हे कलम टाकलेलं आहे. परंतु याचा जेव्हा गैरवापर होऊ लागला असं शासनाच्या किंवा इतर कोणाच्या ज्यांच्या लक्षात आलं, तेव्हा शासनानं असं सांगितलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला पहिली 50 पानं किंवा पहिली 50 पानं मोफत देता येईल. म्हणजे 100 रुपये इतकी फीस आहे, ती फीस त्याची माफ करण्यात येईल. आणि खरंच दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असेल ना, तर त्याचे काय असतात, रेशन मिळालं नाही किंवा मला एखाद्या योजनेचा लाभ मिळाला नाही, मला घरकुल मिळालं नाही, किंवा याची जी माहिती तो मागेल ना, ती माहिती काही 50-100 पानापेक्षा जास्त असणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीनं काय करायला पाहिजे माहिती आहे का, छोटे छोटे अर्ज करायचे. एका अर्जावर 100 रुपयाची माहिती फिरी. समजा एखाद्याला वाटलं की मी दारिद्र्य रेषेखालचा आहे, परंतु जी माहिती आहे ती समजा आपण धरू असं गृहीत धरून चलू की ती माहिती जी आहे ती 200 पानाची आहे, तर त्यानं काय करावं, 50-50 पानाची माहिती जी मिळेल अशी 4 अर्ज करावीत. थोडं कौशल्य जर वापरलं तर त्याला जास्तीची माहिती सुद्धा मिळू शकते. परंतु चांगल्या व्यक्तीनं आपल्याला जर भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं असेल, आपल्याला जर त्या कार्यालयातली अनियमितता बाहेर काढायची असेल, त्या कार्यालयात केलेले जे बेकायदेशीर कामं ते बाहेर काढायचे असेल, तर अशा वेळेस चांगल्या व्यक्तीनं दारिद्र्य रेषेखालचा अर्ज लावू नये. दारिद्र्य रेषेखालचा अर्ज लावू नये. कारण आपणच जर चुकीचे मार्ग वापरले तर आपण समोरचे जे चुकीचे मार्ग वापरतात त्याच्या विरोधात लढू शकत नाही. आपल्या हेतूवर शंका निर्माण होते. म्हणून इतर कुणी कार्यकर्त्यांनी दारिद्र्य रेषेखालचा अर्ज जोडून माहिती मागू नये. आपल्याला प्रसंगी फीस भरावी लागली चालेल, आपण देणगी घेऊन गोळा करावी, इतरांकडून मदत घेऊन फीस भरावी, परंतु आपण जेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो तेव्हा आपण दारिद्र्य रेषेखालचा ही सवलत आहे, ही सवलत नाही उपयोगी आणली पाहिजे. जेव्हा दारिद्र्य रेषेखालील माणसाचं काही काम आहे तेव्हा त्यालाच अर्ज करायला लावायचा, आणि त्याला अर्ज केला तर त्याला ती फीस म्हणजे त्याला मोफत माहिती मिळण्याचा जो अधिकार आहे तेवढ्या अधिकारातली त्याला माहिती मिळेल. तर कलम 6 हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणखीन 3 कलम राहिले त्यातलं असू द्या, एक मिनिट अशी माहिती घेता येणार नाही. त्यानंतर आहे पोट कलम 5 मध्ये काही अंतर्भूत असले तरी जर सार्वजनिक प्राधिकरणाने पोट कलम 1 मध्ये विनिर्देशित केलेल्या कालमर्यादेचे पालन करण्यात कसूर केले असेल तर माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती माहिती मोफत देण्यात येईल. हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये की जर पोट कलम 1 मध्ये काही विनिर्देशित केलेलं असू द्या, पण त्याच्यामध्ये कालमर्यादेचं पालन करण्याचं कसूर केली, जर जनमाहिती अधिकाऱ्यानं 30 दिवसात आपल्याला माहिती दिलेली नाही, 30 दिवसात आपल्याला विनंतीच्या अर्जावर काही निर्णय घेतलेला नाही, काही माहित नाही, तेव्हा काय होतं, कलम 2 प्रमाणे की विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. आणि अशी विनंती नाकारल्याची मानण्यात आली असेल, कालमर्यादेचं पालन करण्यात जर कसूर केली असेल तर माहिती मिळवण्याची विनंती करणारी व्यक्तीस ही माहिती मोफत देण्यात येईल. ही माहिती मग त्याची आपल्याला फीस द्यायची गरज नाही. बघा, जेव्हा जनमाहिती अधिकारी कसूरदार ठरतो तेव्हा आपल्याला फीस द्यायची, त्याला तो दंड आहे, ती फीस ती माहिती मग जनमाहिती अधिकाऱ्यानं किंवा त्या सार्वजनिक प्राधिकरणाने द्यायची. जर तुम्ही वेळेची मर्यादा नाही पाळली, 30 दिवसामध्ये कसलाही डिसिजन घेतला नाही किंवा माहिती देण्यामध्ये तुम्ही कसूर केलेली असेल कालमर्यादेचं पालन करण्यामध्ये, तर ती माहिती आपल्याला मोफत देण्यात येईल. कलम 7चा पोट कलम 6 असं सांगतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पोट कलम 7 काय आहे? पोट कलम 7 म्हणतं की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाने कलम 11 अन्वये केलेले निवेदन विचारात घेईल. हे आपण जेव्हा कलम 11ची माहिती घेऊ, कलम 11ची चर्चा करतो, तेव्हा आपण व्यवस्थितपणे थर्ड पार्टी विषयी 1 तासभर चर्चा करू. कारण त्रयस्थ पक्षांची माहिती म्हणून बऱ्याचदा आपल्याला कोणतीही माहिती नाकारली जाते आणि आपल्याला जनमाहिती अधिकारी हे उल्लू बनवतात, तर आपण उल्लू बनायचं नाही. कलम 11ची जेव्हा आपण माहिती 2-3 दिवसानंतर घेऊ तेव्हा आपण याच्यावर व्यवस्थित चर्चा करू. परंतु जर एखाद्यानं त्रयस्थ पक्षानं जर आक्षेप घेतला, तर त्रयस्थ पक्षानं जर काही निवेदन दिलं तर ती माहिती ते निवेदन जनमाहिती अधिकाऱ्याला विचारात घ्यावा लागेल. हे कलम 7चा जो 8 आहे तो 8 मध्ये आहे, जेव्हा पोट कलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्या बाबतीत
यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळणाऱ्या विनंती करणाऱ्या व्यक्तीस अशी विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे, ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी आणि अपील प्राधिकरणाचा तपशील कळविल. हे आपल्याला माहित आहे. याच्याविषयी आपण आणखीन डिटेल चर्चा आपण अर्ज फेटाळण्याची जी कारणं आहेत कलम 8 मधली ती कारणाची चर्चा करताना आपण फेटाळू. परंतु आपल्याला जेव्हा जनमाहिती अधिकारी म्हणतो की तुम्हाला माहिती मिळणार नाही, तेव्हा माहिती का मिळणार नाही हे सुद्धा त्यानं त्या अर्जामध्ये लिहायचं आहे. आणि ही मी जे माहितीचा अर्ज मी माहिती फेटाळतो आहे हे जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला कुणाकडे केव्हा आणि कशी अपील करता येईल, म्हणजे प्रथम अपील अधिकाऱ्याचं नाव, प्रथम अपील अधिकाऱ्याचा पत्ता आणि माहिती दिल्यापासून किंवा माहिती फेटाळल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करता येईल असा सगळा तपशील त्या अर्जामध्ये त्या जनमाहिती अधिकाऱ्याने देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे त्याला बंधनकारक आहे. हे आहे कलम 8. त्यानंतर यातलं शेवटचं कलम आहे कलम 7 मधलं उपकलम 9. याच्यामध्ये आहे सार्वजनिक प्राधिकरणाची सामग्री या कामासाठी प्रमाणाबाहेर वळवावी लागत नसल्यास किंवा प्रस्तुत अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या किंवा जतन करण्याच्या दृष्टीने हानिकारक नसल्यास माहिती ज्या स्वरूपात मागण्यात आली आहे त्याच स्वरूपात ती सर्वसाधारणपणे पुरवण्यात येईल. या कलमाची आपल्याला 5 मिनिटे चर्चा करावीच लागणार आहे. हे जे कलम आहे त्याची चर्चा, याच्यामध्ये खूप जनमाहिती अधिकाऱ्याचे गैरसमज आहेत आणि आपल्याला आपण जे माहिती अधिकार अर्ज करतो त्या अर्जदारांनाही हे कलम व्यवस्थितपणे समजत नाही. आपण एखादा अर्ज केला, कोणताही अर्ज केला, आता एक कार्यकर्त्यानं काय अर्ज केला होता माहिती आहे का, की आपल्या तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधलेली आहे, ती इमारतीचा कुणाला ठेका देण्यात आला, ती इमारत कधी बांधून पूर्ण झाली, त्याची ठेकेदाराला जे बिलं दिली आहेत त्याच्या मोजमाप पुस्तिका वगैरे माहिती मागावी. एक इमारतीच्या बांधकामाविषयीची माहिती मागितली होती. तर त्याला जेव्हा माहिती पुरवण्यात आली तेव्हा जनमाहिती अधिकाऱ्यानं सरळ सरळ लिहिलं की आपण जी माहिती मागितली ती व्यापक स्वरूपात असल्यामुळे आणि याच्यासाठी आमच्या कार्यालयातली साधन सामग्री व मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वळवावं लागत असल्यामुळे ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आता माहिती आहे एकाच इमारतीची, एका इमारतीची फाईल किती असेल, 50 पान, 100 पान, 200 पान, 1000 पान, याच्यापेक्षा तर जास्त नसेल. आणि मग ती फाईल उचलायची आणि झेरॉक्स करायची, याच्यासाठी साधन सामग्री बाहेर कुठं वळवावी लागते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक अर्ज असा आला होता की कृष्णा खोऱ्यासंबंधी असणारी सर्व कागदपत्र मला त्याच्यात छायाप्रती देण्यात याव्यात. अशी माहिती मागितली असेल ती जर 2-4 ट्रक असेल, काही म्हणजे ते 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख पानं असेल तर ती सामग्री वळवणं समजू शकतं. परंतु एक छोट्या इमारतीच्या बांधकामाची माहिती जी 100-500 पानं असेल आणि त्याचे पैसे द्यायला तयार आहे ना, अर्जदाराला ते पैसे द्यायचे. समजा 1000 पानं असेल तर त्याला सांगता येते आपल्याला की 2000 रुपये तो दे म्हणून. काय त्यामुळं साधन सामग्री या कामासाठी वळवावी लागत नसल्यास तर ते काय सांगतात की साधन सामग्री वळवावी लागते. आता हा जो कलम आहे तो आपण परत एकदा वाचला पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय की सार्वजनिक प्राधिकरणाची साधन सामग्री या कामासाठी प्रमाणाबाहेर वळवावी लागत नसल्यास, हे तर असल्यास लिहिलेलं नाही कायद्यात लिहिलं की लागत नसल्यास किंवा प्रस्तुत अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या किंवा जतन करण्याच्या दृष्टीने हानिकारक नसल्यास. म्हणजे जी माहिती आहे ती खूप जुनी झालेली आहे, हातात घेतलं की त्या कागदाचे तुकडे पडत आहेत, तो जतन करण्याच्या दृष्टीनं तो फाटू शकतो, तो खराब होऊ शकतो. असं जर नसल्यास काय माहिती ज्या स्वरूपात मागण्यात आली आहे त्याच स्वरूपात सर्वसाधारणपणे पुरवण्यात येईल असं लिहिले. पुरवण्यात येईल, इथं असं लिहिलेलं नाही की पुरवण्यात नाही येईल, पुरवण्यात येणार नाही असं लिहिलेलं नाही. त्यामुळं हे कलम परत एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की माहिती जशी आहे तशी ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्येच देण्यात येईल, ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्ये लिहिण्यात येईल. जर आपण असं मागितलं की तुम्ही तुमच्याकडे जी माहिती आहे ती मला कोणत्या स्वरूपात पाहिजे, की कुणाची माहिती आहे, केव्हा तयार केलेली आहे, किती दिवसापूर्वीपासून ती जपून ठेवलेली आहे, ती कोठे ठेवण्यात आलेली आहे, अशा सगळ्या तपशिलासह तयार करून द्या. तर तयार करून मागायची नाही, जशी आहे तशी म्हणजे असेल त्याच स्वरूपात माहिती पुरवायची.
म्हणजे तुम्हाला किती मनुष्यबळ लागू द्या, किती प्रमाणात मनुष्यबळ लागत असेल तरी तर तुम्हाला आम्ही विशिष्ट फॉर्म मध्ये माहिती तयार करून मागत नाहीत. माहिती जशी आहे तशी द्यायची असल्यास तुम्ही असं नाही म्हणायचं की साधन सामग्री लागते. जशी आहे तशीच द्यायची ना. त्याच्यासाठी साधन सामग्री वळवावी लागणारच नाही, त्यासाठी मनुष्यबळ वळवावं लागणारच नाही. कारण जशी आहे तशी उचलायची आणि त्याच्या नक्कल काढायची तर ती तशी द्यायची. किंवा जर जी असणारी जी माहिती आहे ती माहिती जर खराब होणारी नसेल, ती माहिती खूप जुनाट नसेल, तर जशी आहे तशी ती माहिती द्यायची आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय की या कलमामध्ये जे सांगितलं आहे त्याच्या नेमका उलटा अर्थ काढला जातो. नेमका उलटा अर्थ काढून ही माहिती दिली जाते. तर उलटा अर्थ निघू नये म्हणून आपण हे कलम व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे की जसे आहे तसे. हे वर काही असू द्या, खाली काय लिहिलंय की मागण्यात आलेली माहिती असेल त्याच स्वरूपात पुरवण्यात येईल. असं इथं कुठंही लिहिलेलं नाही की मागण्यात आलेली माहिती नाकारण्यात येईल, असं कुठंही लिहिलेलं नाही. पुरवावीच लागणार आहे माहिती, पण ती तुमच्याकडे प्रमाणाबाहेर जर मनुष्यबळ वळवावं लागत नसल्यास पुरवावी लागणार आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हे जे आहे ते कलम 7 आहे. कलम 7 आपल्याला महत्वाची कलम मी काल तुम्हाला सांगितली होती की कलम 6 महत्वाचं आहे, कलम 7 महत्वाचं आहे, कलम 8 अधिक महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मग कलम 9, 10 आणि 11 ही सुद्धा महत्वाची आहेत. पुन्हा 12 ते 15, 16 पुस्तूर कलम आहेत, मग तेही महत्वाचीच आहेत. परंतु आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने ही आता जी कलम चालू आहेत ही फार महत्वाची आहेत आणि आपण ही कलम लक्षात घेतली पाहिजेत. तर आज बराच वेळ झाला आपण याच्यावर चर्चा केली. कोणाचे प्रश्न असतील तर आपण एक 4-5 प्रश्न घेऊ. 5 प्रश्न घेऊ, उशीर झाला आज, 5 प्रश्न घेऊ. हा सर, एक प्रश्न आहे, विचारू का? हा विचारा ना. आजच्या सेशनचा विषय नाहीये, परंतु महत्वाचा एक विषय माझ्या दृष्टिकोनातून असा वाटतो की जो आता हा ध्वजारोहणाचा जो ध्वज आहे, म्हणजे आपल्या भारताचा जो ध्वज आहे तो केंद्र सरकारने विक्री केलेला आहे, बरोबर का नाही? तो ठराविक ठिकाणी 21 रुपये, ठराविक ठिकाणी 30 रुपये, आणि हा जो विक्री केलेला जो ध्वज आहे तो पोस्टामध्ये 21 रुपयाला मिळतो, ग्रामपंचायतीत 30 रुपयाला मिळतो, बरोबर? ग्रामपंचायतीने पण त्याची 30 रुपये घेऊन पावती दिलेली आहे, बरोबर? तर त्यांच्याशी माझे वाद झाले. मी शेवटी तो झेंडा खरेदीच केला नाही. त्यांना मी म्हंटल की पोस्टामध्ये हाच झेंडा 21 रुपयाला मिळतो ह्याच साईजचा, आणि तुम्ही 30 रुपये का घेताय? तर म्हणले आम्हाला शासनाने सांगितले 30 रुपये घ्यायला. तर म्हणले शासनाने सांगितलेलं GR आहे का तुमच्याकडे, की बाबा हा शासनाने GR दिलेला आहे की हा तुम्ही 30 रुपयाला विक्री करा म्हणून. मग हा पैसा तुम्ही कुठे देणार आहे, काय देणार आहे? याच्यावरती आपल्याला 16 किंवा 17 तारखेला, शक्यतो 17 तारखेला मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी मिळून आपण सर्वांनी केंद्र सरकारला एक RTI दाखल करावा का, की संबंधित ध्वजाची रक्कम आपल्या केंद्रामध्ये जमा झालेली आहे, त्या जमा झालेल्या रकमेचा अहवाल सादर करावा आणि ती रक्कम कुठे गेली, का घेतली, कोणाला दिली, कशी गेली, ह्याचा अहवाल मिळू शकतो का? मला काय म्हणायचं माहिती आहे का, तुमचा प्रश्न चांगला आहे, आजच्या विषयाशी संबंधित नाही, म्हणून फक्त मी 2 मिनिटात हा प्रश्न संपवतो. या संबंधीची सगळी माहिती तुम्ही बाहेर काढा, तुम्ही त्याच्या संबंधित शोध घ्या काय ते. आणि केंद्र सरकारनं हे राष्ट्रध्वज बनवण्याचा कोणाला ठेका दिलाय, काय नियम केलेत, काही नियम सुद्धा बदललेत केंद्र सरकारनं याच्यासाठी. म्हणजे राष्ट्रध्वज हा फक्त माझ्या माहितीप्रमाणे खादीच्या कपड्याचाच होणार असावा असा जो नियम होता ध्वज संहितेतला, तो नियम बदलून सुद्धा पॉलिस्टरचा राष्ट्रध्वज सुद्धा वापरता येईल आणि त्याचा वापर करता येईल अशी काहीतरी तरतूद केली असं मी ऐकून. मला त्याच्याविषयी एकदम कन्फर्म माहिती नाही. प्रिंटेड आलाय तो, प्रिंटेड. हा प्रिंटेड. हो, तर मी काय, आता मी प्रिंटिंग क्षेत्रात असल्यामुळे मला ते लगेच क्लिक झालं. साधा कापड आहे ते सगळं. माझं 2 मिनिट ऐका ना तुम्ही, माझं पूर्ण होऊ द्या, मग मी परत तुमचं एकदा ऐकतो. की या संबंधी काय असेल ना ती फॅक्ट माहिती आणखीन तुम्ही जास्त बाहेर काढा. त्या संबंधी तुम्ही ग्रुपवरही माहिती टाका किंवा मला पर्सनल टाका. 17 तारखेलाच लगे घाई करायची नको. मला असं वाटतंय
की आपल्याकडे एकदम फॅक्ट माहिती येऊ द्या, आणखीन जरा त्याच्यावर आपण विचार करू, आणि 17 नंतर का आणखीन 8 दिवसानं किंवा 15 दिवसानं जरी आपण याच्यावर जरी काही एक फर्म डिसिजन घेतला आणि फर्म माहिती घेतली तरी काही बिघडत नाही. काय लगेच घाई जर माहिती घेतली आणि आपल्याकडून काही त्रुटी राहिल्या तर ते योग्य होणार नाही असं मला वाटतं. आपण थोडा विचार करू, अधिक माहिती घेऊ आणि मग आपण सगळे मिळून त्याच्यावर डिसिजन घेऊ. आणि आपल्याला योग्य वाटलं तर आपण आपल्याला सगळ्या कार्यकर्त्याला आवाहन करून आपण त्याच्यावर 100-500 अर्ज सुद्धा संबंधित यंत्रणेकडे टाकू शकतो. आता ते केंद्र सरकारनं काय नियम काढलेत, किती पैसे घ्यायचे काय, त्याची जरा पहिल्यांदा आपण डाटा गोळा करू असं मला वाटतं. सर मी काय म्हणतोय, ह्याच विषयावर मला हे बोलायचं होतं की जर केंद्राने बचत गटांना किंवा सेवाभावी संस्थांना जर ऑर्डर केली असेल तर हा विषय नको वाढवाय असं मला वाटतंय. हो, मग त्याच्यामुळेच आपण थांबायचं. मी काय म्हणतो, आपण लगेच घाई नको करायची. 17 तारखेलाच आपण थोडा त्याचा डेटा घेऊ आणि मग विचार करून आपण योग्य पाऊल उचलू. चालेल. जर कुठल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल आणि त्यात काय झोल झाला असेल तर नक्की करू. मग आपण तेच म्हणतोय मी परत, आणखीन डेटा आपण कन्फर्म डेटा गोळा करू आणि त्याच्यावर घाई नको करायची. 15 दिवस गेले तरी हरकत नाही, 15 दिवसानंतरही आवाज उठवला तरी चालतंय. चालेल सर. आजच्या विषयावर कोणाचा असेल तर बोला, विषय सोडून नको. प्रश्न विचारतो सर. संगणकामध्ये असलेली माहिती जी आपल्याला पेनड्राईव्ह या हार्ड डिस्क मध्ये जर हवी असेल तर त्याची किती माहिती असली तरी त्याला शुल्क 50 रुपये असणार की? बघा, कायद्यामध्ये तसंच लिहिलेलं आहे की बघा किती माहिती देणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ते किती माहिती देणार नाही. तुम्ही मागितली तेवढीच माहिती देणार आहेत. अर्जात तुम्ही उल्लेख केला तेवढीच माहिती देणार आहे. अर्जात तुम्ही उल्लेख केला नाही, तुम्ही म्हणलात की मला पेन ड्राईव्ह वरून माहिती द्या, तर ते देणार नाही. अर्जात तुम्ही जेवढी स्पेसिफिक माहिती मागितली तेवढीच ते पेन ड्राईव्ह मध्ये देणार आहे. त्यामुळं कायद्यात उल्लेख असा आहे की 50 रुपये घ्यावा लागतील. नियमामध्ये आहे 50 रुपये. ओके सर, ओके, थँक्यू. हेलो सर, फारूक शेख. फारूक जी बोला. हेलो सर, मैं ये बोलना चाह रहा था कि जब हम आरटीआई डालते हैं तो हमारे को वहां से उत्तर आता है कि आपने मांगी हुई माहिती हमारे पास फाइल ढूंढा, फाइल आढळून येत नाही, माहिती मतलब मिल नहीं रही है, फाइल मिल नहीं रही है, और ये बोल के आरटीआई क्लोज कर देते. तो इसका क्या करेंगे सर? जैसे अभी आपने सेक्शन 9 के बारे में बताया जो कि ये लोग ऐसा गलत मिस यूज करते हैं आरटीआई में. तो उसी विषय पे, क्योंकि मेरे को 3-4 आरटीआई का ऐसा जवाब आ चुका है सर कि आपने मांगी हुई माहिती मिल नहीं रही है. आता आपण काय माहिती का, हेलो, मेरा बोलने का मतलब सर, मेरा बोलने का मतलब ये हुआ कि अगर आपको फाइल मिल नहीं रही है तो मतलब फाइल चोरी हो गई है. अगर चोरी हो गई है तो इसका जिम्मेदार. वही विषय पर मैं आ रहा था. मी त्याच विषयावर येतोय की जेव्हा एखादं डॉक्युमेंट ते म्हणतात आमच्याकडे आढळून येत नाही, आमच्याकडे मिळत नाही काय, तेव्हा अभिलेख सांभाळण्याचा जो कायदा आहे 2005चा तो आपल्या उपयोगाला येतो. तर त्या संबंधी आपण एक स्वतंत्र आपण शिक्षण घेऊया. परंतु अभिलेख सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. जर एखादा अभिलेख तुमच्या आढळून येत नाही तर आपल्याला तसं उत्तर दिलं की आपण त्यांना एक अर्ज द्यायचा आणि सांगायचं की हा अभिलेख तुमच्या कार्यालयातलीच आहे, याची मला पक्की माहिती आहे. तुमचा अभिलेख आढळून येत नाही तर तो अभिलेख सांभाळायची जबाबदारी कुणाची होती, त्या अभिलेख अधिकाऱ्याचं नाव द्या आणि ज्यानं त्या अभिलेख सांभाळण्यात कसूर केली तर त्याच्या विरोधात तुम्ही पोलीस मध्ये कंप्लेंट देऊन हा अभिलेख गेलेला आहे अशी पोलीस मध्ये कंप्लेंट देण्याविषयी त्यांच्या तक्रार करायची. हॅलो, हा बोला. हॅलो, हॅलो सर, नमस्कार. हॅलो, हॅलो, प्रत्येकाने एक जणांनीच कोणतरी बोला, बाकीच्याची माईक बंद ठेवा. हॅलो सर, नमस्कार. प्रश्न बोला. बाबासाहेब बोला, दुसरे सगळे थांबा थोडं. हा सर, नमस्कार. मी बाबासाहेब बोलतोय. सर, माझा विषय असा आहे, जो सरकारी कर्मचाऱ्यांना प्रदान केलेले कायदा आयपीसी अनुक्रम 1 ते 12 तो ते आयपीसी कायदे रद्द व्हायला पाहिजे. मला त्याला ऑब्जेक्शन आहे. धमकावणारा जो फलक आहे तो रद्द व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे ते माहिती अधिकारी माहिती देत नाही सर, त्या फरकाची धमकी देतात. मी काय म्हणतो माहितीये का, कायदे तयार करायचं काम संसद करते, कायदे रद्द करायचं काम सुद्धा संसद करते. कायदे रद्द करायची मागणी मात्र तुम्ही करू शकता काय. म्हणून सरकारी कार्यालयात जे चुकीचे बोर्ड लावले असतात त्याच्या विरोधात आपण तर खूप आपण शेकडो कार्यालयातले ते बोर्ड काढायला लावलेले आहेत आपल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने. तर ते बोर्ड चुकीचे,
तुम्ही त्याच्या संबंधी सरकारकडे पाठपुरावा करू शकता. तुम्ही एखाद्या खासदाराला सांगू शकता की हे कायदे चुकीचे आहेत, या संबंधी तुम्ही तुमचं खासगी बिल लोकसभेत आणा काय. आणि मला असं वाटतं की सरकारचं काम असतं हितसंबंध सगळ्याचे सांभाळायचे काय. बघा तुम्हाला काय वाटतं माहितीये का की सरकारी अधिकाऱ्याला जरा जास्त संरक्षण दिले कायदे देऊन, आणि सरकारी अधिकारी काय म्हणतात माहितीये का, नागरिकाला माहितीचा अधिकार देऊन जरा जास्तच अधिकार दिलेत. हित काय माहितीये का, आपले प्रत्येकाचे हितसंबंध आडवे येतात आणि सरकारला लोकांच्याही हितसंबंधाचा मेळ घालावा लागतो काय. उद्या तुम्हाला जर सरकार केलं ना, कायदा मंत्री केलं काय, तर तुम्ही कायदा मंत्री होऊन सुद्धा हे कायदे तुम्ही रद्द नाही करणार, कारण सरकारी कर्मचाऱ्याला बी काहीतरी संरक्षण पाहिजे ना काय. नाही संरक्षण बरोबर आहे सर, पण ते माहिती अधिकारी आहे ना ते म्हणजे अर्जाला वागणूक व्यवस्थित देत नाही. आता माझा विश्वास, आता मी बोलतोय भांडतोय, पण इतर नागरिकांना सुद्धा ते त्यांचे वागणूक चांगली नाही. ऐका, जिथं ज्यांच्या हातात अधिकार येतो ना, अधिकाराचा दुरुपयोग करण्याची शक्यता जास्त वाढलेली असते. कुणी अधिकाराचा कुणाच्या हातात अधिकार येतो तो त्याचा थोडाफार दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं काम आहे की तो दुरुपयोग होऊ नये म्हणून त्याच्यावर चेक ठेवणं, त्याच्यावर दबाव आणणं, हे आपलं काम आहे. बरोबर बरोबर साहेब, बरोबर राईट. आता श्रीधर बोला, तुम्ही श्रीधर बोलत होते. आता श्रीधर आहेत का सर? हो आहे हो सर. जर आपण फी भरली आणि त्यांनी जर चुकीची माहिती दिली तर मग त्याविषयी काय केलं? चुकीची माहिती दिली त्याने की आपण त्याच्या विरोधात अपील करायचं. आपल्याला अपील करण्याची सोय आहे. अपील याच्यासाठीच आहे की चुकीची असमाधानकारक माहिती दिली तर आपल्याला अपील करता येईल, अपील करायचं. सर नमस्कार. सर नमस्कार. योगेश पेंडामकर बोला बोला बोला. सर मगाशी जो प्रश्न आला होता की आयपीसी कलमचे बोर्ड जे चुकीच्या पद्धतीने लावले आहेत, ते मी गेल्या महिन्यातच त्याचा आपल्या ग्रुपवर टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडे सर्व दस्तावेज आणि त्याचे पत्रव्यवहार आहेत, आपण वैयक्तिक संपर्क करू. मी सगळ्याला सांगतो. आणि मी पाहिलेलं आहे योगेश आपल्या ग्रुपवर की योगेश पेंढामकरांना चिपळूण मध्ये असे बोर्ड काढायला लावलेले आहेत. हे बोर्ड त्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या पाठीमागे लागून हे बोर्ड कार्यालयातून खाली उतरायला लावलेले आहेत. योगेश पेंढामकर सर अजून एकदा ग्रुपवर पीडीएफ टाका ना. तर तुम्ही काय करा योगेशजी, माझ्याकडे सगळ्या पीडीएफ टाका, त्यांनी काढल्याची माहिती मी सगळ्या ग्रुपवर टाकून देतो. 8च्या 8 ग्रुपवर टाकतो. मला प्रशिक्षण संपलं की तुम्ही. सर माझा प्रश्न असा होता. तुम्ही बोला सुनील बोला. सर माझा प्रश्न असा होता की जी प्रायव्हेट संस्था आहेत ना, जे कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे, तिथं आपल्याला आरटीआय टाकता येते का? ज्या प्रायव्हेट संस्था आहेत ज्यांना म्हणजे अनुदान मिळत नाही, एमएसबीटीचं नाही, एमएसबीटीचं राईट ज्यांना अनुदान मिळत नाही त्यांना ते डायरेक्ट आपला अर्ज घेणार नाहीत, परंतु त्यांच्यावर जी रेग्युलेटर बॉडी त्यांच्यावर ज्या रेग्युलेटर बॉडी ते ज्या सरकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहेत त्या सरकारी कार्यालयाकडे आपण त्यांचा अर्ज करू शकतो. त्यांना जी समजा इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर त्याला जी परिषद मान्यता देते इंजिनिअरिंग कॉलेजला, त्या परिषदेकडे तुम्ही माहिती मागू शकता. त्यांची जी फीस निर्धारण करणारी एक समिती असते, कोणत्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची किंवा मेडिकल कॉलेजची किंवा कोणत्याही MBA कॉलेजची, तर त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. अजून एक विषय असा सर की विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप वगैरे त्यांना भेटतात ना शासकीय सगळं, मग ते त्या संबंधी स्कॉलरशिप जे गव्हर्नमेंटचा जो विभाग देतो, उदाहरणार्थ समाज कल्याण विभाग किंवा अन्य कोणता विभाग, तो शोधून त्यांच्याकडे तुम्ही माहिती मागा त्याची सगळी. थँक्यू सर. नमस्कार, मी योगेश देवरे बोलतो सुरतवर ना. बोला ना बोला. सुरत बघा, गुजरातून बोलतात देवरे सर. बोला सर. सर आपण ज्या वेळेस पहिल्यांदा जो अर्ज देतो आणि त्याची माहिती देतो, त्या अर्जामध्ये जर आपण समजा की तुम्ही आता मगाशी लेक्चर मध्ये सांगितलं की 50 पानापेक्षा जर जास्त माहिती राहिली तर त्याचे 2 रुपये परत प्रमाणे त्याचा जो चार्जेस लागतो, बरोबर? जर मी जर यदा कदाचित पानं मोफत मिळत नाही, ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालचं सर्टिफिकेट आहे त्यांनाच 50 पानं मोफत मिळतात. महाराष्ट्रात, गुजरात मधला नियम मला माहित नाही. अच्छा, जर आता समजा की 1000 आणि 2000 पेजेस वगैरे जर असतील आणि आपण समजा त्यांना जर सांगितलं की मी अर्जात लिहिलं नव्हतं पण मला ही माहिती जी आहे ती पेन ड्राईव्ह स्वरूपात द्यावी, तर काही आहे का काही? जर त्यांच्याकडे ती आपण मागितलेली माहिती संगणकात असेल तर ती पेन ड्राईव्ह मध्ये द्यायची.
त्यांच्याकडे जर फाईलच्या स्वरूपात कागदाच्या स्वरूपात आहे तर ते तुम्हाला स्कॅन करून किंवा संगणकात घालून देणार नाहीत. अच्छा, ओके ओके, थँक्यू सर. आणि एक माझा प्रश्न सर, आपल्या महाराष्ट्रात जसा शासनाचा नियम आहे की त्याला 10 रुपयाचा कोट स्टॅम्प फीचा जो आपल्याला जो तिकीट लावावं लागतं त्याच्यावरती, त्यामध्ये जर आपण जर अधिक म्हणजे आता समजा माझा जो 10 रुपयाचा नाही आणि मी 20 रुपयाचं जर तिकीट वापरलं तर काही अडचण नाही? काही अडचण नाही, काही अडचण नाही. तुम्ही जर जादा फीस देत असाल तर त्यांना आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. 5 रुपयाचं तिकीट लावलं तर मात्र आक्षेप घेतील, कारण फीस 10 रुपये तुम्हाला फुलफिल करावी लागेल. आणि तुमच्याकडे जर 10 रुपयाचे तिकीट नाही, 20 रुपयाचे तिकीट आहे, तर तुम्ही 20 रुपयाचे तिकीट लावू शकता. आणि गुजरातमध्ये अर्जाची फीसच 20 रुपये सर. तुम्ही सुरतहून आमच्याकडे 20 रुपये आणि महाराष्ट्रात 10 रुपये. हो, गुजरातमध्ये अर्जाची फीसच सुरुवात 20 रुपयानं होती. हॅलो, हा बोला सर. आकाश गरज बोलतो ठाण्यावरून. हा बोला ना, बोला बोला. हा सर, जर आपण माहिती अधिकार ऑनलाईन केलं आणि त्याच्यानंतर पण आपल्याला जर माहिती नाही भेटली, म्हणजे 7 मधलं 2 संदर्भात बोलतोय, जर माहिती अधिकार आपल्याला माहिती पण नाही दिली 30 दिवसात आणि आपण फर्स्ट अपील केलं म्हणजे प्रथम अपील, आणि तरी पण जर 30 दिवसात त्यांनी सुनावणी नाही घेतली अपील करून पण, तर मग असं काय करता येईल पुढे? बघा, प्रथम अपील अधिकाऱ्यांनी 30 दिवसात आणि अपवादात्मक परिस्थितीत 45 दिवसात सुनावणी घ्यायची. जेव्हा तो 30 दिवसापेक्षा जास्त उशीर लावतो तेव्हा उशीर का झाला हे त्यानं त्याच्या निकाल पत्रात लिहायचे की सुनावणी घ्यायला का उशीर झाला. तो म्हणेल कोरोनामुळे झाला, निवडणुकीमुळे झाला, किंवा मी काही त्यानं त्याचं योग्य कारण ते घालायचे. आणि समजा त्यानं सुनावणीच नाही घेतली आपली 45 दिवसानंतर, आपल्याला 45 दिवस तर थांबावं लागेल, कारण त्या ऑफिसमध्ये काय अपवादात्मक परिस्थिती आली का नाही हे आपल्याला माहित नाही. त्यामुळं आपल्याला 45 दिवस थांबायचे. आणि आपल्याला पहिल्या 30 दिवसात जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही, काहीच कळवलं नाही, आपण अपील केलं, अपील अधिकाऱ्याने आपल्याला 30 ते 45 दिवसात काहीच कळवलं नाही, तर आपल्याला दुसरं अपील करायचंय. कायद्यात यापेक्षा वेगळी काही तरतूद नाही. ही गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दुसऱ्या अपीलाला खूप वेळ लागतो, विलंब जातो, आपल्याला योग्य न्याय भेटत नाही. परंतु आता तर सध्याच्या स्थितीचं कायद्यात दुसरी तरतूद नाही आणि कायद्याच्या बाहेरच्या गोष्टी तर आपण काही सांगू शकत नाही. सर, अपील पण ट्रान्सफर होतं का सर कलम 6 अंतर्गत, की फक्त अर्जच ट्रान्सफर होतो? काय म्हणजे अपील ट्रान्सफर नाही केलं तर म्हणजे त्याच्यावरती द्वितीय अपील करता येतं का आणि तक्रार करता येते का अपील ट्रान्सफर नाही केलं तर? एक लक्षात घ्या की पहिला अर्ज मात्र 6(3) नुसार अर्ज ट्रान्सफर होतो. काय अर्ज ट्रान्सफर होतो आणि अर्ज ज्यांच्याकडे ट्रान्सफर झालाय त्यांनी उत्तर देताना त्यांचं कर्तव्य की अपील अधिकारी कोण आहे ते कळवायचं. अपील अधिकारी कोण आहे हे कळवायचं त्यांचं कर्तव्य. त्यामुळं अपील ट्रान्सफर होतच नाही. प्रथम अपील अधिकाऱ्यांनी उत्तर देताना उत्तराबरोबरच कळवायचे की तुम्ही जर ह्या माहितीने समाधानी असाल तर अमुक अमुक या ठिकाणी तुम्ही अपील करू शकता. आणि त्यांनी जर नाही कळवलं तर आपण आपल्याला शोध घेऊन ते अपील करावं लागतं. पण अपील ट्रान्सफर झालेलं मी तर आजपर्यंत कधी पाहिलेलं नाही. झेडपी मध्ये करतात सर, म्हणजे पुणे झेडपी मध्ये ऑनलाईन आपण अर्ज केला ना, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. एक बरोबर आहे तुमचं म्हणणं. ऑनलाईन जर अर्ज केला, ऑनलाईन जर अपील केलं तर नोडल अधिकाऱ्याचं काम आहे ते योग्य अपील अधिकाऱ्याकडे पुरवणं. अपील ट्रान्सफर आहे बरं का? अपील ट्रान्सफर करायची तरतूद आहे. मी इंजवडी तलाठी कार्यालयात केलं होतं माहिती अधिकार. तर मला तलाट्याचा अपील कोणाला करायचं, मी तलाट्याचा अपील केलं पिंपरीमध्ये मंडलाधिकाऱ्याकडे. चांगली गोष्ट आहे सर. अपील ट्रान्सफर होत असेल तर आपल्या सोयीचीच गोष्ट आहे ती. आपण असं म्हणू की अपील ट्रान्सफर करा, आग्रह धरू आपण. मग मंडलाधिकाऱ्यांनी ट्रान्सफर केलं आणि मला एक पत्र पाठवलं रजिस्टर की तुमचं ट्रान्सफर अपील इकडे पाठवलं म्हणून. चांगली गोष्ट आहे सर, चांगली गोष्ट आहे. चला आज आपण एक शेवटचा प्रश्न आता साबळेजी बोला. हॅलो सर. हा बोला. मला त्या फीच्या संदर्भातच बोलायचं होतं सर. मी जिल्हाधिकाऱ्यांना हे केलं होतं, अर्ज टाकला होता RTI की सातारा जिल्ह्यामध्ये 1719 ग्रामपंचायती आहेत आणि त्याच्या संदर्भात म्हणजे तिथले सगळे जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी त्यांचं प्रशिक्षण घेतलेल्याचे सर्टिफिकेट माहिती. त्यांनी मला सांगितलं की आता एवढ्या 1719 ग्रामपंचायती परत आणखी शिक्षण संस्था हे ते सगळं धरून त्यांनी मला 42 पानांची माहिती 84 रुपये शुल्क दिलेलं आहे. पण मी त्यांना मेलद्वारे मागितली माहिती.
तर त्या संदर्भात विचारायचं हा होतं हा मला. मी तुम्हाला सांगतो जी त्यांनी माहिती- सांगितलंय मला, ऐकून घ्या ना 2 बघा, मिनिटं. बघा. त्यांनी सांगितलंय की इथे आतली माहिती आहे, त्यामुळे देता येत नाही तुम्हाला कसली माहिती मेलद्वारे. कसली माहिती आतली की इथे रुपयाच्या आतली माहिती आहे, त्यामुळे मेलद्वारे देता येत नाही. 300 रुपयाची आतली असं काही नाहीये. काय जर ती त्यांनी तुम्ही मागितलेली माहिती तुमच्या संगणकात असेल, कम्प्युटर मध्ये असेल किंवा इलेक्ट्रॉनिक साधनात असेल तर ती फक्त तुम्हाला मेलवर मिळेल. परंतु जी माहिती त्यांच्याकडे कागदोपत्रात आहे, फाईल मध्ये आहे, ती तुम्हाला मेलमध्ये देता येणार नाही. ते काही मेल स्कॅन करणार नाही किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये करून तुम्हाला पाठवणार नाहीत. तर मला असं वाटतं की आपण काय अर्जात लिहिलं पाहिजे, जी माहिती संगणकात आहे ती PDF स्वरूपात मला मेलवर पाठवावी, असं आपण अर्जात लिहिलं पाहिजे. सरसगट माहिती ती आपल्याला मेलवर देणार नाही. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. 9:30 वाजले, खूप वेळ झालेला आहे आणि आपण तर नियमाप्रमाणे ठरलं होतं की रोज 1 तास घ्यायचं, परंतु तरी सगळ्याच्या आग्रहास्तव आपण चर्चा करतो. तर आपण सगळे सहभागी झालात आणि हे झालात. तर उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्या घ्यायचं का? सगळ्या कुणाचं जर काही अडचण असेल तर उद्याचे दिवस आपण सुट्टी देऊन परवा दिवशी मग आपण घ्या ना सर. काय घ्या सर घ्या. तर ठीक आहे, तुम्ही घ्या म्हणत असाल संध्याकाळी 8 वाजता संध्याकाळचा कार्यक्रम घ्या. कलम 8ची चर्चा करू उद्या संध्याकाळी. ओके सर, ओके सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे धन्यवाद सर. हा घ्या सर, घ्या, संध्याकाळी येऊ घ्या. ओके, गुड नाईट. घ्या सर, उद्या घ्या. हा चालेल चालेल.